असतील त्या अं, बोला. तर आजचा विषय आहे तसा सगळ्यात हॉट टॉपिक आहे, सगळ्यांचा आवडता पण टॉपिक आहे. आणि काही मुलांना म्हणता येईल की काही जण हेट पण करत असतील, कारण आता काय शिकवणार आम्ही, इतक्या दिवसाचं करतो ऑलरेडी, करत आहोत, असा पण विषय होऊन जातो, हो की नाही? पण आपण जे काय करतो एवढे छान काय ते बऱ्यापैकी आपण अशा गोष्टी पण यूज करतो, महागातल्या महाग गोष्टी, ऑर्गॅनिक यूज करतो. पण जर याचं नॉलेज नसेल की कुकिंग कसं असलं पाहिजे, त्यासाठी भांडी कुठली यूज केली गेली पाहिजे, आणि सध्याचा एक चर्चेचा विषय म्हणजे एअर फ्रायर, त्याचा म्हणजे यूज केला पाहिजे का इथपासून ते हा विषय सुरू होतो, हो की नाही? तर त्याच्याबद्दलच आज सगळं डिकोड करूयात, सगळी माहिती घेऊयात. तर सगळ्यांचं एकदा वेलकम पुन्हा एकदा आजच्या सेशन मध्ये. इथे कोण कोण मला चॅटबॉक्स मध्ये हे करायचंय की तुम्ही नॉनस्टिक कुकवेअर वापरताय आणि ते कितपत सेफ आहेत असं किती जणांना वाटतं? चॅटबॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहा. तुम्ही नॉनस्टिक वापरताय का? येस. असं जर तुम्हाला काय वाटतं, ते सेफ आहेत का? नो, इट्स नॉट. नो, तुम्ही यूज नाही करत आहात. ओके. नो. एमनेश सर नो. ज्योती मॅम नो. उत्कर्ष सर नो. बोला, सर्वांनी बोला थोडं थोडं. नो, इट्स नॉट सेफ. नॉट सेफ. तुम्ही यूज करताय. ओके. यूज करत असाल तरी सांगा, काही प्रश्न नाहीये. या सेशन नंतर कदाचित तुमचं याबद्दल मत बदलू शकतं. यूज करत असेल तर ऑनेस्टली सांगू शकता. अच्छा, मी नाही करत. ओके. मी सिरॅमिक वापरते. योग्य आहे का? यस, योग्य आहे. पण ते त्याच्यामध्ये क्वालिटी वगैरे चेक करावी लागते. ते तर मी याच्याबद्दल सांगेल, मी तर यूज करत नाही, पण मी सांगेल की याच्याबद्दल की केअरफुली यूज केलं तर चालू शकतं. पण कितपत, काय, कशा प्रकारे, हे मी तुम्हाला नक्की सांगेल पुढे. आणि ते म्हणजे कशा प्रकारे यूज करायचं हे पण नक्की सांगेल. ओके. त्यानंतर ओव्हर बॉईल केल्यानंतर व्हायटॅमिन्स राहतात का, याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? ओके, कोटिंग चांगलं असेल तर यूज करू शकता, ठीक आहे. बोलूया त्याच्याबद्दल. हा. अं, जेव्हा ओव्हर बॉईल होतं त्यावेळेस व्हायटॅमिन्स, मिनरल्स, जे काही म्हणतो आपण, ते वेजीज मध्ये राहतात का? नाही. नाही. ओके. नो. पुढे जाऊयात. ग्रँडमा आपल्याकडे, म्हणजे आपल्याकडे आजी या आयर्न वाल्या कढया यूज करायच्या, खरंच ह्या योग्य होत्या का? तुम्हाला काय वाटतं? हो. हो. यस. 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 तुम्ही यूज करता. ओके. ओके. अजून एक यूज केलं जायचं, कास्ट आयर्न म्हणतात त्याला, बिडाचं बिडाचं पण यूज केलं जायचं.
बघा आता सगळं समजून घेऊयात. आता सगळं तुम्ही क्वेश्चन विचारले, तुमचं मत जाणून घेतलं मी. आता पुढे जाऊयात. आजचं सेशन हे तुम्हाला सगळ्या गोष्टी डिकोड करेल. हे इमोशनली नाहीये, हे सगळं सायंटिफिकली मी समजावून सांगणार आहे. सायंटिफिकली याचा काय कसा वापर करता येईल, कशा प्रकारे हे करू शकतो आपण, याला कसं रिप्लेस पण करू शकतो, हे पण आपण समजून घेऊ. ओके. बघा, किचन म्हणजे आपलं काय आहे, एक केमिस्ट्री लॅब आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, पण आजचा त्यातला एक छोटासा पार्ट आहे, ते म्हणजे युटेन्सिल. भांडी म्हणू शकतो, कुकिंग म्हणू शकतो. पहिलं तर सुरुवातीला आपण कुकिंग बद्दल बोलूयात, त्यानंतर आपण भांड्यांबद्दल म्हणजे जे काही युटेन्सिल्स वापरतो आपण त्याच्याबद्दल बोलूयात. त्यात सगळ्यात पहिला येतो विषय कुकिंगचा. कुकिंग बऱ्याच जणांचा आवडीचा विषय असतो, माझा देखील आवडीचा विषय आहे. पण हे कुकिंग करत असताना खास करून महिलांच्या बाबतीत, जेव्हा आपण हे कुकिंग करतोय तर हे योग्य प्रकारे देतोय का, हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण बराच वेळ महिला किचनमध्ये हे करतात, आणि त्याच्यातून जर चुकीचं काही होत असेल आणि ते आपण आपल्या पूर्ण फॅमिलीला देत असेल, तर याचा उपयोग पण तसा काही होणार नाही. तर योग्य काय हे समजून घेणं पण तितकंच गरजेचं आहे. कारण ही एक केमिकल रिॲक्शन आहे कुकिंग. कुकिंगमध्ये एक टेक्स्चर बदलतं, गोष्टीचं टेक्स्चर बदलतं, खाण्यायोग्य होतात कुकिंग नंतर गोष्टी काही. बरोबर की नाही? त्यानंतर मॉइस जे असतं, हीट जे असतं, ते मॉलिक्युल्स जे असतात, म्हणजे आता बघा, एक आपण जे क्यूब्स मध्ये फॉर्म मध्ये टाकलेलं आहे ते चेंज होतं. एक तर हे चेंज होतं. आता अजून पण बघत असाल तुम्ही, भांड्यांमध्ये आयर्नच्या खास करून किंवा जे अल्युमिनियम वापरलं जातं, त्याच्यामध्ये काय होतं, अ, ते रिॲक्शन झाली तर आयर्न मध्ये बघा काळं पडतं. तुम्ही पाहिलं असेल, चेंज होतं, त्याचं दिसणं चेंज होतं, त्याचं कलर चेंज होतो. तर हे म्हणून कुकिंग एक प्रोसेस आहे, केमिस्ट्री लॅब आहे ज्याच्यामध्ये हे सगळं प्रोसेस होत आहे. बरोबर? ऍग्री आहात तुम्ही माझ्यासोबत? येस. बरेच जण आयनच्या भांड्याबद्दल बोलतायत. येस येस, ऍग्री आहात. बरेचसे चेंजेस आपण करतो कुकिंग मध्ये, बरोबर, खाण्यायोग्य बनवतो. येस येस येस. व्हेरी नाईस. स्पीड खूप छान आहे आज. तर ते सगळं करत असताना काय रिअल प्रॉब्लेम आहे सांगा बरं. रिअल प्रॉब्लेम आहे जर रॉंग कुकवेअर असेल आणि रॉंग टेम्परेचरला जर आपण ते कुक करत असू, तर हे म्हणजे कमी ह्याच्यामध्ये नाही, कमी कालावधीमध्ये नाही, पण जास्त कालावधीमध्ये हे एक पॉइझन असू शकतं शरीरासाठी. ओके. तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, न्यूट्रिशन डिस्ट्रॅक्शन, न्यूट्रिशन निघून जाऊ शकतं. काही अशी भांडी वापरली की चुकीच्या पद्धतीने हीट केली गेली तर हे होऊ शकतं. टॉक्सिन्स बनू शकतात आपल्या बॉडीमध्ये, म्हणजे ते खाऊन आपल्याला एनर्जी मिळायला पाहिजे, आपल्याला ते हील व्हायला पाहिजे, तर याच्या विरुद्ध होतं की टॉक्सिन्स बॉडीमध्ये बनतात, असं पण होतं. त्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स देखील होतो. म्हणजे काही अशी भांडी आहेत, ती जर चुकीच्या पद्धतीने त्याच्यामध्ये कुक केलं आणि रॉंग टेम्परेचरला कुक केलं, ते देखील हार्मोनल इम्बॅलन्स करतात. स्टडीज असं सांगतात की थायरॉइड म्हणा, कॅन्सरच्या काही म्हणजे अशा काही भांडी आहेत जे कॅन्सर पर्यंत पण घेऊन जाऊ शकतात. त्यानंतर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, सरांच्या सेशनमध्ये तुम्ही बराच वेळा ऐकलेलं आहे की काय, कोणती तर रिॲक्शन झाली तर त्याच्याबद्दल ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार होतो. तर हा स्ट्रेस देखील तयार होऊ शकतो जर आपण रॉंग कुकवेअर्स वापरले. जसं आपण म्हणालो ना, आयनच्या भांड्यामध्ये जर आपण टोमॅटो वालं किंवा व्हिटॅमिन सी रिच असं काही कुक केलं, तर ते त्याचं टेक्स्चर किंवा कलर चेंज होतो. असं का, तर हे एक स्ट्रेस म्हणजे त्याच्यामध्ये तयार होतो तो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. तर मग कोणती भांडी कोणत्या ह्याच्यासाठी वापरली गेली पाहिजे हे देखील माहित असणं गरजेचं आहे. आपण बघा, कुठलाही पदार्थ आपण टच करतोय, जे बनवतो, तो आपल्या बॉडीचा पार्ट होणार आहे, आपल्या शरीरात जाणार आहे, आपल्या बॉडीला ते एनर्जी देणार आहे.
डिजीज पासून प्रिव्हेंट करणार आहे, तर मग हे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे की आपण हे यासाठी काय काय यूज करतो. आता बघा, कोणतं हीट काय करते म्हणजे पदार्थासाठी, तर सेलची वॉल असते, म्हणजे प्रत्येक पदार्थाला पण एक सेल आहे, त्याच्यावर कोटिंग आहे, ते खाण्यायोग्य बनवते. काही गोष्टी आपण अशा कच्च्या खाऊ शकतो, त्या योग्य आहेत, त्या खाल्ल्या गेल्या पाहिजे, त्याच्यातून तेवढं न्यूट्रिशन आपल्याला मिळणार आहे. पण काही गोष्टी असतात की खाऊ शकत नाही. शीतल मैम एक मिनट ना. शीतल मैम, ललिता मैम अच्छा वे आंटी दी माइक चालू आहे. माइक बंद कर. शक्यतो म्यूट ठेवा तुमच्या साईडून, थांबा, नाही तर मी सगळ्यांनाच अनम्यूट करते, म्यूट करते. झालं 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 झालं. जेव्हा सेशन संपेल, तुम्हाला क्वेश्चन विचारायचे असतील तेव्हा मी अनम्यूट करेल. हा, तर आपण म्हणत होतो की काही गोष्टी अशा असतात की खाण्यायोग्य नाहीये, त्याला खाण्यायोग्य बनवते. म्हणजे त्याच्याबद्दल आणि काही गोष्टीमध्ये की शिजवल्यानंतर ते व्हायटॅमिन्स म्हणजे तयार होतात, जागृत होतात आणि ते आपल्या बॉडीसाठी मिळतात. आणि काही गोष्टी टू मच हिट केलं तर त्याच्यामधले व्हायटॅमिन्स निघून देखील जातात. कारण प्रत्येक न्यूट्रिएंटची म्हणजे ते हिट सहन करण्याची एक सहनशीलता म्हणतो आपण, तशी असते. प्रत्येक न्यूट्रिएंट त्या हिट पर्यंत जाऊ शकतो. तो हिट पॉइंट त्यांनी क्रॉस केला की त्याच्यातील सगळे व्हायटॅमिन्स लॉस होऊ शकतात. ओके, त्यामुळं ते कसे योग्य प्रकारे हिट केले गेले पाहिजे, कसे कुकिंग केले गेले पाहिजे, हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये कुठली कुकिंग प्रोसेस सगळ्यात चांगली असू शकते, सांगा बरं. म्हणजे बऱ्याच येतात, त्याच्यामध्ये रोस्टिंग येतं, बॉइलिंग येतं, स्टीमिंग येतं, आता तर एअर फ्राईंग पण येतं, डीप फ्राईंग येतं. तुमच्या दृष्टीने कोणती पद्धत, मेथड योग्य असेल? इंडियन. हा, प्रसन्न मॅम, त्याच्यावर डिस्कस करणार आहोत आपण. येणारच आहे त्या पॉइंटला. पहिलं कुकिंग मेथड डिस्कस करूयात आपण त्यानंतर. येस येस, बॉइलिंग, स्टीमिंग, बॉइलिंग. रुपाली मॅडम, यप मीन्स स्टीमिंग, बॉइलिंग. ओके, अजून बरेच जण आहेत, 36 मेंबर्स आहेत. पटपट करा. कदाचित गैरसमज असू शकतो आपला, ते सॉल्व्ह करू शकतो आपण इथे. ऍक्टिव्ह राहा. बॉइलिंग, बॉइलिंग. ओके ओके, स्टीमिंग. बऱ्याच जणांनी करेक्ट आन्सर दिलेला आहे, स्टीमिंग. तर बघा, बॉइलिंग काय आहे, हे वॉटरद्वारे बॉईल केलं जातं. त्यामुळे काय आहे, टाईप ऑफ हीट काय आहे, मॉइस्ट, म्हणजे पाण्यामध्ये बॉईल केलं जातं. जसं की रताळे आहेत, बटाटे आहेत, लाईक भुईमुगाच्या शेंगा पण आहेत, काय प्रमाणात बॉईल केलं जातं. अशा प्रकारचे जे हे आहेत ते केले जातात. राईस आहे, दाल आहे, ते काय केले जातात, पाण्यामध्ये शिजवले जातात. ओके, नंतर स्टीमिंग आहे, डबल बॉयलर पद्धतीने हे केले जातात. खाली पाणी, त्यानंतर बॉइलिंगचे एक प्लेट, त्यानंतर स्टीमिंग केलं जातं. त्यामुळे काय होतं, इनडायरेक्ट मॉइस्ट पोहोचलं जातं. आणि भाज्या कुक करण्यासाठी सगळ्यात बेस्ट पद्धत ही स्टीमिंगची आहे, ज्यामुळे न्यूट्रिशन इंटॅक्ट राहतं. कारण आपण भाज्या हे खातोच त्यासाठी, व्हायटॅमिन्स मिनरल्स मिळण्यासाठी, तर व्हायटॅमिन्स मिळण्यासाठी, तर त्यासाठी ही सगळ्यात बेस्ट पद्धत आहे. त्यानंतर सॉटिंग असतं, हे मला रिॲक्शन म्हटलं जातं, याला ब्राउनिंग. म्हणजे आपण थोडंसं फक्त असं ड्राय पद्धतीने भाजल्यासारखं करतो, पॅन मध्ये म्हणा असं. तर हे ड्राय पद्धतीने केली जाते, त्यामुळं ही देखील थोडी सेफ आहे. जास्त हे वापरलं जात नाही. थोडंसं ब्राउनिश झालं की आपण याला हे करतो. जसं की काही भाज्या असतात, त्या सोते करून खाल्ल्यानंतर जास्त पाण्याचा वापर न याच्यामध्ये पाण्याचा वापर न केल्यामुळे ह्या सेफ राहतात थोड्याशा. त्यानंतर रोस्टिंग, काही गोष्टी रोस्ट कराव्याच लागतात, जसं की नट्स आहेत, काही अजून गोष्टी असतात की त्या रोस्टिंग करून खाव्या लागतात, त्याला ड्राय हीट म्हणतो आपण. आणि नंतर आहे एअर फ्राय, हे कन्व्हेक्शन एअर फ्लो, म्हणजे एअर काय म्हणतात, हीट, एअर हीट, त्याच्या पद्धतीने बनवली जाते.
आणि हे सध्याच्या याच्यामध्ये कन्व्हिनियंट पण आहे. तुम्ही तर सांगितलंच, आधीच सांगितलं की कुठली पद्धत, त्यातली कुठली सगळ्यात सेफ पद्धत आहे ती म्हणजे स्टीमिंग. आता बघा, स्ट्रीमिंगचं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे, म्हणजे स्ट्रीमिंग मध्ये 90% काय राहतं, न्यूट्रिशन इंटॅक्ट राहतं. हे आयडियल फॉर व्हेजीज आहे. त्यानंतर स्टेअर फ्राय व्हेजीज, मी जसं सांगितलं, घी मध्ये स्टेअर फ्राय करताय किंवा नॅचरल म्हणजे रेग्युलर स्टेअर फ्राय करताय तर बेस्ट आहे. त्यानंतर प्रेशर कुकिंग. प्रेशर कुकिंग मध्ये 70% न्यूट्रिशन इंटॅक्ट राहतं, बाकी सगळं निघून जातं. मी अशी पण काही भांडी यूज केली आहेत ज्याच्यामध्ये बॉईल करण्यासाठी देखील पाण्याचा वापर केला जात नाही, फक्त ते जे मॉइश्चर असतं त्यामध्ये देखील ते कुक होतात. त्यानंतर बॉइलिंग आहे, बॉइलिंग मध्ये 40% निघून जातं व्हायटॅमिन्स. ओके. त्यानंतर एअर फ्राईंग आत्ताच्या काळात क्रिस्पीनेस पण देतं आणि मिनिमम ऑइल मध्ये बनतं मेन म्हणजे, आणि बॅलन्स म्हणजे न्यूट्रिशनचा चांगला बॅलन्स राहतो याच्यामध्ये. याच्याबद्दल डिटेल माहिती आपण पुढे बघणार आहोत, मी आता याच्याबद्दल काही बोलणार नाही. आता फ्लेवर, फ्लेवर कशामुळे येतो, सायन्स ऑफ फ्लेवर, तर रोस्टिंग केल्यानंतर एक स्मोकी फ्लेवर येतो, स्मोकी स्मोकी फ्लेवर येतो, कॅरमलाइज टेस्ट येते त्याला, बरोबर. हे रोस्टिंग मध्ये आणि एअर फ्रायर जेव्हा आपण वापरतो यावेळेस ही टेस्ट येते. त्यानंतर जेव्हा घी मध्ये केलं जातं, याचा स्मोकिंग पॉइंट 250 सेल्सिअस आहे, म्हणजे हे जास्त तापमान नंतर, म्हणजे बाकीच्यांचा कसं स्मोकिंग पॉइंट ते लगेच तापतात आणि तापलं की ते धूर येतो बघा, धूर याला की मग त्याचा स्मोकिंग पॉइंट संपलेला असतो, त्यानंतर जे बनतं ते टॉक्सिक असतं, ट्रान्सफॅट मध्ये जातं. तर तसं घीचा स्मोकिंग पॉइंट हा जास्त आहे, त्यामुळं याला सेफ असतं, पण मुळात घी ओरिजिनल असणं गरजेचं आहे. रिफाइंड ऑइल मध्ये जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस ते ऑक्सिडाइज होतं, ऑलरेडी ते रिफाइंड असतं, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही बनवतो त्यामुळे ते ऑक्सिडाइज होतं. शिवाय ऑइलमध्ये ओमेगा 6 असतं, म्हणजे जास्त प्रमाणात खाण्यात आल्यामुळं इन्फ्लमेशन पण वाढतं आणि बॉडीमध्ये फ्री रॅडिकल्स देखील तयार करतात. हेच फ्री रॅडिकल्स आपल्याला इन्फ्लमेशन देतात. म्हणजे आता कोणतंही जर आपल्याला व्हायटॅमिन्स इंटॅक्ट ठेवायचे असतील त्या पदार्थामध्ये, तर काय केलं गेलं पाहिजे, 180 डिग्रीच्या आत त्याचं कुकिंग पॉइंट असला पाहिजे. त्यानंतर जेव्हा पण आपण असे काही आता काही भाज्या बॉईल केलेल्या असतात, जसं की सूप बनवण्यासाठी काही भाज्या बॉईल केल्या जातात, त्याचं ते पाणी सूपसाठी वगैरे वापरलं जातं, तर ते तशाच पद्धतीने, म्हणजे ते पाणी फेकून न द्यायचंय. जसं की आपण पनीरचं पाणी वापरतो ना, वापरायला सांगतो, वे प्रोटीन आहे, तशाच प्रकारे तुम्ही हे जे काही बॉईल केलेलं असेल, आता रताळी किंवा बटाटा याचं पण पाणी वापरायचं का, तर असं नाहीये. तर याचं पाणी नाही वापरायचं, तर ती प्रोसेसच बॉइलिंगची आहे, तर ती नाही. याच्या व्यतिरिक्त आपण जर भाज्या बॉईल करत असू, किंवा काही वेळा असं बीट कच्चं खाल्लं जात नाही, तर काही लोक काय करतात, बीटला थोडंसं हलकंसं बॉईल करून घेतात. स्टीम करणं सगळ्यात सेफेस्ट असेल, पण स्टीम म्हणजे डबल बॉयलर करणार एवढ्याशा पदार्थासाठी डबल बॉईल, त्याच्यापेक्षा ते हे करायला सांगतात. इव्हन आम्ही डिटॉक्स मध्ये पण सांगतो की तुम्ही त्याला बॉईल नका करू, स्टीम करा, कारण ते मग न्यूट्रिशन इंटॅक्ट राहतात. बॉईल केलं की ते सगळं आपण पाणी फेकून देतो, तर मग ते त्याचे न्यूट्रिशन निघून जातात त्याच्यामध्ये, त्यामुळे काय करायचं, ते पाणी पण वापरलं गेलं पाहिजे. त्यानंतर जेव्हा पण असं काही आपण बनवत असू तर झाकण वापरायचं. झाकण वापरामुळे काय होतं, कमीत कमी त्या ह्याच्यामध्ये ते शिजतं, बनतं लवकर, आणि कमीत कमी टायमामध्ये बनतं, आणि ऑक्सिडेशन
जे काही ऑक्सिडेशन त्याचे न्यूट्रिशन निघून जाणार आहेत ते कमीत कमी प्रोसेस ती निघून जाण्याची प्रोसेस कमी होते. त्यानंतर हर्ब्स हर्ब्स जेव्हा असतील तर ते यूज केले गेले पाहिजेत अँटीऑक्सिडंट हे करण्यासाठी. हर्ब्स काय करतात, तुम्हाला अँटीऑक्सिडंट टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. आता हे झालं कुकिंग बद्दल. आता आपण जाणार आहोत युटेन्सिल्स म्हणजे भांड्यांच्या बद्दल. तर सायन्स काय आहे याचं बघा, पॉट्स आपण यूज करतो, पॅन यूज करतो आपण, त्यानंतर नाईफ यूज केले जातात किचनमध्ये, एअर फ्रायर, हे जे काय आहेत त्याचं सायन्स समजून घेतलं गेलं तर तर काय आहे, केमिकल एन्व्हायरमेंट म्हणजे त्याच्यामध्ये काय केमिकल बनतं जेव्हा प्रोसेस घडते ही कुकिंग. आपण कुकिंग करतो ती जी हीटची प्रोसेस घडते त्यावेळेस एक केमिकल हे बनतं त्याच्यामध्ये. म्हणून हे भांडी का गरजेची आहेत, तर हे यासाठी गरजेचे आहेत. त्यानंतर जे काही आपण मेटल यूज करणार आहेत, जे काही आपण भांडे यूज करणार आहेत त्याच्यामधून वेगवेगळे ऍसिड्स, ऑइल, सॉल्ट जे काही आपण वापरणार आहोत ते इंटरॅक्ट होतात त्या भांड्यासोबत, आणि त्याच्यामधून ते वेगळे वेगळे केमिकल्स बनणार आहेत किंवा वेगळे असे त्याच्यामध्ये बदल घडणार आहे. त्यानंतर प्रत्येक मेटलचा एक वेगवेगळं हे असतं. जसं की आपण म्हटलं की आयनच्या भांड्यामध्ये ते भाजी थोडीशी काळी पडते. आता वांग जरी आपण चिरलं किंवा ऍपल जरी चिरला तर ते ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानंतर तसं जसं कलर चेंज होतो, वांग्याचा देखील कलर चेंज होतो किंवा ते आयनच्या संपर्कात आल्यानंतर देखील त्या वांग्याचा कलर चेंज होतो. म्हणजेच काय, ते काहीतरी केमिकल रिॲक्शन होतीये, म्हणजे आयनचा आणि त्याचा संबंध येतोय, ते केमिकल रिॲक्शन बनते म्हणून त्याचा कलर चेंज होतो. हो की नाही? तसंच असतं ते. तर भांडे जेव्हा आपण कुक करतो त्याच्यामध्ये देखील त्याचं रिॲक्शन आल्यामुळे एक वेगळं फॉर्म्युला बनतो, एक वेगळं केमिकल बनतं. मग ते खाण्यायोग्य असलं गेलं पाहिजे. कोणतं सेफ आहे ते देखील बघूयात. जेव्हा आयनच्या भांड्यामध्ये आपण कुक करतो, सॉरी, बघा, आयनच्या भांड्यामध्ये जेव्हा आपण कुक करतो त्यावेळेस माइल्ड रिॲक्शन्स होतात. त्यामुळे ते काय, तसं बघायला गेलं तर सेफ आहे. तुम्ही पाहू शकताय सर्वजण, सेफ आहे. त्यामुळं ह्याला स्टार दिलेले आहेत, एक्सलंट. ओके. त्यानंतर कास्ट आयर्न म्हणजे बिडाचं असतं बघा, जाड असतो, आपल्याकडे आधी पण यूज केलं जायचं. त्याच्यामध्ये बेस्ट आहे सगळ्यात, आयर्नची क्वालिटी त्याच्यामध्ये चांगली राहते, आयर्न मिळतं चांगलं त्याच्यातून. आणि कुठलं भांड कशासाठी वापरलं गेलं पाहिजे हे पण सांगणार आहोत. त्यानंतर स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील काय रिॲक्शन अशी काही स्पेशल काही घडत नाही याच्यामध्ये. तर हे न्यूट्रल आहे, सेफ आहे, म्हणजे खूप असं हे पण बनत नाही, पण 3 लेअर वालं म्हणजे ते जाड असतं म्हणतो ना आपण, तसं गेलं पाहिजे. कारण जर ते पातळ असेल तर लगेच त्याचा पण स्मोकिंग पॉईंट किंवा ते लगेच करपलं जातं, त्यामुळे पण न्यूट्रिशन निघून जाऊ शकतं. तर ठीक आहे, त्याची पण काळजी घेणं गरजेचं आहे. चांगल्या बेस्ट क्वालिटीचं स्टेनलेस स्टील तुम्ही वापरत असाल आणि कन्व्हिनियंट आहे, म्हणजे कसं घासण्यासाठी म्हणा, वापरण्यासाठी म्हणा, असं. पण कोणती गोष्ट कधी कधी वापरायची हे पण सांगेल मी. त्यानंतर क्ले आहे, मातीचं भांड. रिॲक्शन असं काही होत नाही फूड सोबत आल्यानंतर. मिनरल्स ऍड होतात का, तर ऍड होतात. त्यानंतर नॅचरल आहे, मेन म्हणजे नॅचरल आहे. काही मिनरल्स ऍड होतात, पृथ्वी तत्वापासून ते बनलेलं आहे, त्यामुळे ते मिनरल्स आपल्याला मिळणं पण गरजेचं आहे. तर तुम्ही यूज करू शकता. कसं आपण आता जे पाणी म्हणजे पाण्यासाठी खास करून माठ वापरला पाहिजे. कारण जेव्हा आपण फिल्टराइज करतो तर सगळे बऱ्यापैकी मिनरल्स वगैरे सगळे निघून जातात. पण ते फिल्टराइज करून तुम्ही परत जर ते मातीच्या भांड्यात ठेवत असाल तर परत ते काही मिनरल्स ऍड होऊन आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर अल्युमिनियम, ज्यांच्याकडे आहेत त्यांनी आताच बघा, हाय रिएक्शन्स होतात, बिलकुल सेफ नाहीये.
काहीही न्यूट्रिशन ऍड होत नाहीये त्याच्यामध्ये आणि सगळ्यात अनसेफ आहे. त्यानंतर नॉनस्टिक, रिॲक्शन मिडियम होतात. सेफ आहे का? हे पण सेफ नाहीये. काही न्यूट्रिशन ऍड होत नाहीयेत. हे कधीतरी वापरण्याची गोष्ट आहे. ओके, यूज ऑकेजनली. बघा, आयर्न आपल्याकडे आजी आई वगैरे का वापरायच्या? आयर्नची कढई बरेच जण आता मला म्हणाले चॅट बॉक्स मध्ये की वापरतात ते. का बरं? कोणाला बोलायचं असेल तर मी स्टॉप शेअर करते. आपल्याकडे हे का वापरलं जायचं, आयर्नची कढई वगैरे? कुणाला बोलायचं असेल तर अनम्यूट करू शकता किंवा हे करू शकता, हँड रेज. लोह मिळायचं म्हणून. ओके. आणि महिलांमध्ये याचं खास महत्व असतं. आयन्स ऍड होतात, बरोबर. बोला मॅडम. आपल्याला आयर्नची जास्त गरज असते महिलांना, लहान मुलांना. तसं तर माणसाला सगळ्यांनाच गरज असते, पण महिलांना आणि लहान मुलांना जास्त गरज असते. आणि लोखंडाचे जर आपण वापरले तवा कढई तर आपल्याला लोह मिळतं त्यातून. त्यामुळं वापरलं जायचं आणि वापरतात अजून पण. तुम्ही यूज करता? हो, माझ्याकडे आहे, कढई आहे, तवा आहे. पूर्वी तर उलथणे पण असायचे. थँक्यू. नॅचरल सप्लिमेंट्स, जे आयर्न आपल्याला लागतं ना, ते नॅचरल सप्लिमेंट्स त्याच्यातून मिळायचं म्हणून ते वापरलं गेलं जायचं. क्ले पॉट, जसं आता सांगितलं ना, पीएच बॅलन्स करायचं. आणि अर्थी मिनरल्स, जे मी म्हटलं आता की पृथ्वी तत्वापासून जे मिनरल्स आपल्या बॉडीमध्ये जायचे नॅचरली, ते आपण आता पाणी फिल्टर करतो आणि करणं गरजेचं पण आहे. तर ते मिनरल्स निघून जातात. तर हे याच्यामध्ये क्ले पॉट मध्ये ठेवल्यामुळे ते मिनरल्स ऍड होतात. ब्रास हे अँटी मायक्रोबायल आहे, म्हणजे पोटासाठी चांगलं आहे. बघा, बरेच जण ते तांब्याच्या भांड्यात, केतकी मॅडमनी लास्ट वीक मध्ये ते चॅलेंज पण ठेवलं होतं की त्याच्या भांड्यात पाणी ठेवायचं आणि ते सकाळी प्यायचं. तर तसं त्यानंतर स्टील नॉन रिएक्टिव्ह आहे आणि बेस याचा मेटलचा आहे, त्यामुळं ठीक, म्हणजे चांगलं आहे. आता जे मगाशी म्हणाला होतात की तुम्ही नॉनस्टिक जर आपण बरेच जण वापरतो, तर ते काय करायला पाहिजे आणि कधी ते सोडलं पाहिजे हे पण गरजेचं आहे. आपल्याकडे नाहीतर काय केलं जातं, ते पूर्ण म्हणजे त्याचा कलर चेंज होऊन त्याला असे पूर्ण ते पूर्ण असं काळं झालेलं असतं तरी देखील युज केलं जातं ते. आणि अभिमानाने सांगितलं जातं की ही माझ्या याच्या काळापासूनची भांडी आहेत, असं अभिमानाने सांगितलं जातं. तर असं नाहीये. मला म्हणजे नावं नाही ठेवायची, चांगली असतील तर नक्की यूज करा. आणि त्यातली आयनची आणि विडाची वगैरे जर असतील तर ती नक्की यूज करा, तसं म्हणणं नाहीये. पण ज्यावेळेस ती चेंज करणं गरजेचं आहे त्यावेळेस चेंज पण करणं गरजेचं आहे. चेंज करायची गरज असेल तर बघा, नॉनस्टिक आपण यूज करायला, आता काही जण म्हणतात की आम्हाला नॉनस्टिक यूज करणं सोयीस्कर आहे, चिटकत नाही, पटकन बनतं, वर्किंग आहोत आम्ही, ते करणं गरजेचंच आहे. तर आता दुसरे तुम्ही पिक्चर मध्ये बघू शकता की चेंज झालेलं, म्हणजे ते पूर्ण त्याचं निघून जात आहे, इथपर्यंत वापरायचं नाही. तर ते त्याला स्क्रॅच आला, म्हणजे ते ब्लॅक कलरचा जो पॅन आहे नॉनस्टिकचा, त्याला स्क्रॅचेस यायला चालू झाले की समजायचं की हे बदलण्याची गरज आहे. मग तुम्ही ठरवा, हा वापरायचा की नाही वापरायचा. मग लगेच स्क्रॅचेस आल्यावर बदलायची गरज, म्हणजे लगेच बदलण्याची गरज असेल तर मग अजून 2-4 पैसे खर्च करून चांगला योग्य प्रकारचा घेतलेला बेस्ट, असं मला तरी वाटतं. तुम्ही सांगू शकता की तुम्हाला काय योग्य वाटतं. म्हणजे नॉनस्टिकचा हा रूल आहे, स्क्रॅच आला की रिप्लेस इमिडिएटली. कारण सगळ्यात म्हणजे ते हिट झालं आणि थोडस हाय स्मोकला हिट झालं, म्हणजे हाय फ्लेमवर हिट झालं तर त्याचे लगे ते काय म्हणतो आपण ते, जो घटक आहे त्याचा, सॉरी टेफ्लॉन, टेफ्लॉन कोटिंग जे आहे ते वितळतं.
म्हणजे त्यातले काही पॉइंट्स त्या आहारामध्ये ऍड होत जातात, ऍड होत जातात, ऍड होत जातात आणि ते हळूहळू हळू निघत जातात. मग हे जाऊन नंतर आपल्यामध्ये टॉक्सिक फ्ल्युम्स क्रिएट करतात. त्यानंतर त्याचा एक हे असतो, PFOA म्हणून एक घटक असतो, जो कॅन्सर पर्यंत, म्हणजे त्याच्यानीच होतोय असं म्हणणार नाही, पण कॅन्सर सारख्या ह्याला पण देऊ शकतो, आमंत्रण देऊ शकतो. त्यानंतर थायरॉइड म्हणा किंवा हे हार्मोनल इम्बॅलन्स वगैरे आहे, अशा पद्धतीचे पण क्रिएट करू शकतो. त्यासाठी लंग्स, किडनीसाठी पण हे योग्य नाहीये. जे ते म्हणतो ना आपण टेफ्लॉन कोटिंग आहे ते. तर मला असं वाटतं की ते इमिडिएटली रिप्लेस करणं गरजेचं आहे. असं तुमच्याकडे असतील तर तुम्ही लगेच ते रिप्लेस करा. त्यानंतर बऱ्याच जणांच्याकडे अल्युमिनियम असतं, डल अल्युमिनियम. ते आपल्या बॉडीमध्ये ऍसिडिक असणार आहे आणि ते ऍसिडिक कुकिंग होणार आहे त्याच्यामध्ये. तर बघा, आता मी असं म्हणणार नाही की तुम्ही जर रेग्युलर वापरत नसाल, कधीतरी वापरत असाल अल्युमिनियम खास करून, तर काही प्रॉब्लेम नाही. पण रेग्युलर कुकिंगमध्ये अशी भांडी असणं नकोय. तुम्ही बघत असाल अल्युमिनियमच्या बाबतीत की सुरुवातीला चांगली जड असतात, आपण आणतो त्यावेळेस ते, पण नंतर त्यांचं वजन हळूहळू कमी होत जातं, ते हलके फुलके होतात. तर काय होत असेल बरं यांच्यासोबत, तुम्ही सांगू शकता? म्हणजे कुठे ना कुठे ते आपल्या पोटामध्येच चाललंय ना. हलकी होतात ती भांडी, हळूहळू ती यूज करून घासून त्यातले पॉइंट्स म्हणजे हिट होताना ते ऍड होऊन म्हणा, कशाच्या कशाच्या माध्यमातून ते आपल्या पोटामध्ये जाते. त्यामुळं ते नकोय. कधीतरी वापरत आहात तर काही प्रॉब्लेम नाही. आता बऱ्याच जणांना असं असतं की जास्त जणांचा स्वयंपाक करायचा म्हणून मोठी मोठी भांडी घेऊन ठेवलेली असतात, हो की नाही? तर असे कधीतरी यूज करण्यासाठी ती भांडी असतील तर काही हरकत नाही, पण रेग्युलर यूज मध्ये अशी भांडी नसावीत. त्यानंतर रस्टी आयर्न. आता बघा, बऱ्याच जणांच्याकडे ते गंज लागल्यासारखं होतं किंवा बरेच जण ते यूज करत नाही म्हणून त्यांना गंज लागतो. तर त्याला थोडस जेव्हा आपण ठेवू, ते वापरून ठेवतो त्यावेळेस त्याला ऑइलिंग करून सिझनिंग करणं गरजेचं आहे. तर किंवा जर परत यूज करायचं असेल तर तुम्ही ते सिझनिंग करून वापरू शकता. किंवा ते तांब्याची पितळेची भांडी असतात त्यामध्ये देखील कुकिंग करू शकता का? करू शकता, पण त्याला ते कलही करणं गरजेचं आहे. कारण नाहीतर मग ते तापतात लवकर, स्मोकिंग पॉइंट मग हाय होऊन जातो, किंवा त्याच्यामध्ये भाज्या वगैरे कलर चेंज होणं वगैरे वगैरे होतं. तर मग ते त्या सेपर साईडनी यूज करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये ते टोमॅटो आल्या भाज्या वगैरे तुम्ही बनवू शकत नाही. त्यामुळं आणि ते भांडी घासण्यासाठी पण जास्त हे असतात. बऱ्याच वेळा काही रेसिपीमध्ये दाखवलं जातं की तांब्याची भांडी, पितळची भांडी, पण त्यांना मेंटेन पण तितकंच करावं लागतं. जर तुम्ही मेंटेन करू शकत असाल, वेळ असेल, तर नक्की तांब्या पितळेची भांडी वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण मी इथं टाकली नाहीत कारण ती कन्व्हिनियंट नाहीये तितकी. त्यानंतर कुठलंही मातीचं भांडं फुटलंय तर लगेच ते रिप्लेस करणं गरजेचं आहे. क्लिनिंग टिप्स पण काय आहेत, आता जसं की मातीचं भांडं वापरताय, बऱ्याच जणांना त्याची क्लिनिंग प्रोसेस माहिती नाही, तर ते पटकन साबणाने किंवा जेलनी वगैरे ते क्लीन करायची नसतात मातीची भांडी. तर ते लिंबू, गरम पाणी टाकून ठेवायचं असतं थोडंसं, मग ते लिंबूने क्लीन करायचं असतं, तरी क्लीन होतात. आणि कास्टची भांडी जी आहेत, आयर्न कास्ट, त्याला पण असंच आहे, लेमन यूज करून हे केलं जातं, किंवा तांब्या पितळेच्या भांड्यांना पण लेमन यूज करून करायचे. पण आता ते पितांबरी वगैरे आहे ते स्वच्छ करणं सोपं आहे, पण लिंबूचा वापर वगैरे केला जायचा, लिंबूचा आणि मिठाचा. त्यानंतर ब्रॉन्झ जी असतात किंवा क्लेची भांडी जे असतात ते डिटर्जंटनी साफ करायची नसतात, डिटर्जंटनी केलीच नाही गेली पाहिजे. त्यानंतर जी मी म्हटलं ना, जे अल्युमिनियमची भांडी आहेत, जी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस क्रिएट करणार आहेत, ती कम्प्लिटली रिप्लेस केली पाहिजे, गेली पाहिजे. किंवा
ड्राय ह्याच्यासाठी कधीतरी यूज करायला हरकत नाही. आपल्या आजीला वगैरे तुम्हाला माहिती आहे डिटॉक्स करायची कधी गरज लागली नाही, कारण ती या प्रकारची भांडी यूज करायची. पटतंय सर्वांना? आपल्या आजींना वगैरे किंवा आधीच्या काळातल्या लोकांना वेगळं असं डिटॉक्स करायची कधी गरज लागली नाही, कारण ते अशा प्रकारे यूज करायचे भांडे, त्याच्यातून त्यांना ते सगळं न्यूट्रिशन मिळायचं, म्हणून त्यांना ही कधी गरज वाटली नाही. पटतंय सर्वांना? येस. ओके. त्यानंतर बघा, भांडी जेव्हा यूज करतो तर कुठल्या रिॲक्शन्स होतात आणि कोणत्या भांड्यासोबत कुठल्या रिॲक्शन होतात हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. टोमॅटो करी जर स्टेनलेस स्टील मध्ये करत असाल तर कोणतीही रिॲक्शन होत नाही. तुम्ही इव्हन कोणत्याही भाज्या स्टेनलेस स्टील मध्ये करू शकता, फक्त ते 3 लेअर स्टेनलेस स्टील असणं गरजेचं आहे. त्याची काळजी घ्या. मध्ये म्हणजे वरून एक असतं, आतून एक असतं, आतून अल्युमिनियम असतं, वरून स्टील असतं आणि खालून पण स्टील असतं. अशा प्रकारचे 3 लेअर भांडी मिळतात. थोडी जड असतात पण खूप जास्त काळ टिकतात ती. त्यानंतर ड्राय सब्जी जर आयनच्या कढईमध्ये बनवू शकत असाल, थोडंसं ब्राउनिंग झाली की किंवा सौते करायची भाजी थोडीशी, तर तुम्ही ती आयनच्या कढईमध्ये करू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं आयन पण मिळणार आहे. त्यानंतर कढी, रसम, डाळ वगैरे जर करायची असेल तर सगळ्यात बेस्ट कशात राहील? क्ले पॉटमध्ये. त्यामुळे काय होईल? अल्कलाईन बॅलन्स होईल. इवन आपण ते दही दही जमवतो, दही तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकता. मी तर माझ्याकडे जे आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा राईस पण बनवून पाहिलाय, खूप छान लागतो. डाळ बनवून पाहिली, खूप छान लागते त्याच्यामध्ये. तर असं बनवू शकता तुम्ही. पण हे कसं आहे, कधीतरी आठवड्यातून एकदा जरी यूज करू शकत असाल, दहीसाठी तुम्ही रेग्युलर यूज करू शकता, पण अशा गोष्टी जर बनवण्यासाठी तुमच्याकडे वेळ पण लागतो, तर त्यासाठी तुम्हाला आठवड्यातून एकदा जरी बनवलं तरी ठेवून जातं. जर डीप फ्राय, तसं आपण सजेस्ट करत नाही, पण डीप फ्राय करायचं असेल तर कास्ट आयर्न जे बिडाचं म्हणतो ना आपण, ते हीट रिएक्शनसाठी, रिटेन्शनसाठी योग्य राहील. त्यानंतर बेकिंग ओव्हन सेफ ग्लास. आता एअर फ्रायर मध्ये पण बेकिंग होतं, इवन हीट सगळीकडे पसरली जाते. त्यानंतर हे आयडियल कुकवेअर, त्याप्रमाणे आयडियल कुकवेअर आहेत सर्व. आता एअर फ्रायर बद्दल जाणून घेऊया. त्याआधी मला तुमच्या सर्वांची मतं जाणून घ्यायची आहेत. एअर फ्रायर योग्य आहे असं तुम्हाला वाटतं की कसं? त्याबद्दल जाणून घ्यायचं. तुम्ही तुमचं मत चॅट बॉक्समध्ये टाका. एअर फ्रायर बद्दल तुम्हाला काय वाटतं? किंवा अनम्यूट करून बोलू शकता, हँड रेज करून. येस, एअर फ्रायर कुकिंग केलं पाहिजे की नाही? येस येस. आदित्य मॅडम म्हणतात योग्य नाही. केतकी मॅडम येस म्हणतात. व्हेरी व्हेरी गुड ऑप्शन्स. ज्योती मॅडम यस, प्रांजली मॅडम यस, शोभा मॅडम यस. अशोक सर समजलं नाही काय म्हणतात. शिल्पा पाटील मॅडम यस. नौशाद मॅडम म्हणतात की ऑइल फ्री रेसिपीज होतात, सो ओके. यस यस, इट्स गुड. विदाउट ऑइल कुकिंग होते, ऑइल कमी लागतं. बर, आम्ही विषय निघालाच आहे तर पुढचा एक प्रश्न विचारते. कोणत्या प्रकारचं कुकिंग झालं पाहिजे एअर फ्रायर मध्ये? जर योग्य आहे, आता बऱ्याच जणांनी सांगितलं, काही जणांनी नाही सांगितलं, पण तुमच्या मते कोणत्या प्रकारचं एअर फ्रायर मध्ये जरी करायचं म्हटलं तर कोणत्या प्रकारचं करायला गेलं गेलं पाहिजे? रोस्ट. ओके. रोस्टिंग. रोस्टिंग. ओके. मागं एकदा मी प्राईम ग्रुपवर ते टाकलं होतं एअर फ्रायर बद्दल, तर बऱ्याच जणांनी असे असे सजेशन्स दिले होते की एअर फ्रायर मध्ये आपण समोसा पण बनवू शकतो, एअर फ्रायर मध्ये आपण हे बनवू शकतो, एअर फ्रायर मध्ये आपण पुरी बनवू शकतो, असे असे सजेशन्स आले होते. रोस्टिंग. रोस्टिंग. जे जे
ओके. तेलामध्ये फ्राय करतो ते. ओके. रोस्टिंग. रोस्टिंग. बरं, कोण कोण यूज करतं इथे एअर फ्रायर? मी टाईप करा. जरा जास्तच कामाला लावलंय आज तुम्हाला. सॉरी. पण मला जाणून घ्यायला आवडेल कोण कोण यूज करतं. शोभा मॅडम यूज करतात, केतकी मॅडम यूज करतात. अरे वा. केतकी मॅडम, तुमच्याकडून मी रेसिपी घेईल आता एअर फ्रायरची. रुपाली मॅडम यूज करतात, अशोक सर यूज करतात. हे एअर फ्रायर यूज करतात. ओके. मकाना चिवडा बनवता फक्त. ओके. नो प्रॉब्लेम. आता आपण ना तुम्हाला 20 रेसिपी पण देणार आहोत एअर फ्रायरच्या. एअर फ्रायर जरी असेल, लेस ऑइल जरी असेल, तर ते योग्य ते कुकिंगच झालं पाहिजे. भरमसाठ कार्बोहायड्रेट्स खाल्ले गेले नाही पाहिजे, असं आमचं मत आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये लेस ऑइल लागतं म्हणून मग त्याच्यामध्ये मग त्या ज्या जंक फूड मध्ये येतात त्या रेसिपी त्याच्यामध्ये बनवू नयेत. ते शेवटी कार्ब्सच आहे. आपण काय करतो मग, की आता हे एअर फ्रायर मध्ये बनवलंय, मग अजून हेल्थ सेफ आहे म्हणून थोडं जास्त खातो. मग ते सगळ्यात जास्त चुकीचं आहे. हा, कधीतरी एक फन फूड म्हणून तुम्ही एअर फ्रायर मध्ये देखील तशा गोष्टी बनवत असाल तर ते ठीक आहे. पण जर एअर फ्रायर म्हणजे हेल्दी आहे, ऑइल नाही लागणार आहे म्हणून त्याच्यामध्ये पण त्याच गोष्टी बनत असतील तर ते योग्य नाही. कारण मग ते जास्त खाण्यात येतात आणि जास्त खाल्ल्यामुळे त्रास होऊ शकतो, वेट वाढू शकतं. अजून हे इन्शुलिन रेझिस्टन्स येऊ शकतो. येस. बऱ्याच रेसिपी आहेत, मी तुम्हाला देईल. तोंडी पण सांगेल काही रेसिपी. बघा, एअर फ्रायर म्हणजे काय? लिपिड ऑक्सिडेशन पहिलं समजून घेऊयात. म्हणजे काय? लिपिड म्हणजे काय? ऑइल किंवा फॅट जे म्हणतो ते रिॲक्शन विथ ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यामुळं किंवा एअरच्या संपर्कात आल्यामुळं ते एक ऑक्सिडेशन तयार होतात. तर हे जे म्हणजे नॉर्मली आपण जेव्हा तळतो किंवा काय करतो त्यावेळेस जे डीप म्हणजे केलं जातं, तळलं जातं किंवा ते सतत सतत उकळल्यामुळे त्याच्यामध्ये जे ऑक्सिडेशन तयार होतं ते होत नाही याच्यामध्ये. आणि मेन म्हणजे जे फ्री रॅडिकल्स बनतात आपल्या बॉडीसाठी ते हार्मफुल असतात, हार्मफुल कंपाऊंड तयार करतात, हे याच्यामध्ये होत नाही. मेन म्हणजे आणि एक शिवाय बघा, काही गरम पदार्थ आपण प्लास्टिकमध्ये ठेवला तर तेच रिॲक्शन होतं. त्या जे रिॲक्शन होतं ते जसं बॉडीसाठी हार्मफुल असतं. इवन आपण गरम म्हणजे जेव्हा बाहेरून वस्तू मागवतो ते जवळपास ते ह्याच्यातच देतात, प्लास्टिकमध्येच देतात. त्याच्यामध्ये पण एक केमिकल रिॲक्शन होते. तर ही केमिकल रिॲक्शन जसं बॉडीसाठी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस क्रिएट करते, तसंच आपलं जेव्हा म्हणजे जेव्हा डीप फ्राईंग किंवा काय करतो त्यावेळेस ते ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानंतर जेव्हा बनतं तशा प्रकारे जेव्हा बनतं त्याला लिपिड ऑक्सिडेशन बनतात. तर अशा प्रकारे एअर फ्रायर मध्ये बनलं जात नाही. तर काय आहे एअर फ्रायर म्हणजे? एक कन्व्हेक्शन आहे जे हॉट एअर क्रिएट करते, क्रिस्पी फूड बनवते आणि ते मेन म्हणजे विदाऊट ऑइल बनवते. आणि मालाड रिॲक्शन म्हणतात त्याला. आणि याच्यामध्ये काय लागतं, जसं जसं जेव्हा स्मोक आपण करतो किंवा आपण जेव्हा तळतो त्यावेळेस जे प्रोसेस होते ती प्रोसेस होत नाही, त्यामुळं ऑक्सिडेशन लेस होतं, कमी होतं. त्यानंतर बऱ्याच जणांना ओव्हन वापरणं म्हणजे ओव्हनपेक्षा फास्ट होतं तसं तर. आणि ओव्हन वापरणं एवढं कन्व्हिनियंट राहत नाही किंवा बऱ्याच जणांना ते म्हणजे म्हणजे जमत नाही किंवा यूज ते काय म्हणतात ते इकॉनॉमिकली पण हे होत नाही, त्यावेळेस आपण हे वापरू शकतो. तर बघा, काही स्मोकिंग पॉइंट आहेत.
ऑइलचे, जसं आता मी सगळं सांगितलं की स्मोकिंग पॉईंट झाला ते ऑक्सिडेसिव्ह स्ट्रेस तयार होतो जेव्हा आपण हाय हीटवर तयार करतो. आणि त्याच्याच बदल्यात जर आपण एअर फ्रायर मध्ये केला, म्हणजे प्रत्येक ह्याचा एक स्मोकिंग पॉईंट असतो, तर एक घीचा स्मोकिंग पॉईंट आहे 150 सेल्सिअसला. तर हे डीप फ्राईंगसाठी चांगलं आहे का, सोते करण्यासाठी, एअर फ्राईंगसाठी, सगळ्यासाठी चांगलं आहे. त्यानंतर व्हेरी स्टेबल आहे. ते फॅट सॉल्युबल व्हायटॅमिन्स आहेत ज्याच्यामध्ये A, D, E, K, त्यामुळे ते योग्य आहे. पण मेन घीचा प्रॉब्लेम आहे की ते ओरिजिनल मिळणं गरजेचं आहे. त्यानंतर कोकोनट ऑइल आहे 177 असं त्याचा स्मोकिंग पॉईंट आहे. तर हे स्टेअर फ्राय करण्यासाठी, म्हणजे आपण म्हणतो ना थोडंसं रोस्ट करतो थोडंसं ऑइल टाकून, तशा प्रकारे करण्यासाठी योग्य आहे. ह्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट असतं स्टेबल, त्यामुळे त्याच्यासाठी योग्य राहील हे. हे पण जास्त आपण उकळू शकत नाही, ते उकळलं की लगेच त्याचा धूर तयार होतो, त्यामुळे एवढं योग्य राहणार नाही. कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल हे चांगलं असतं त्या मानाने घी नंतर, पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याच जणांना ते आवडत नाही. ओके, ते त्याच्यामध्ये कुक केलेलं म्हणजे त्याच्यामध्ये फ्राय केलेलं आवडत नाही, त्याचा वास येतो वगैरे वगैरे चालू असतं. स्टेअर फ्राय करण्यासाठी किंवा रोस्टिंगसाठी आपण यूज करू शकतो. रेग्युलर कुकिंगसाठी देखील आपण हा यूज करू शकतो. त्यानंतर कोल्ड प्रेस सिसम ऑइल, तिळाचं तेल, हे शक्यतो आपल्याकडे वापरलं जातच नाही. हे बाकीच्या गोष्टीसाठी जास्त वापरलं जातं. तर मीडियम हीट कुकिंगसाठी हे वापरू शकतो का, वापरू शकतो. अँटीऑक्सिडंट रिच आहे आणि ह्याचा कुकिंग पॉईंट थोडा कमी आहे, पण ठीक आहे. अँटीऑक्सिडंट रिच असल्यामुळे तुम्ही वापरू शकता. पण तुम्हाला जर ते त्याचा वास वगैरे किंवा काही वाटत नसेल तर तुम्ही नक्की यूज करू शकता, पण थोडं कॉस्टली जातं. त्यानंतर मस्टर्ड ऑइल, नॉर्थला मस्टर्ड ऑइल वापरलं जातं स्मोकिंग, ते म्हणजे स्मोकिंग पॉईंट त्याचा 110 सेल्सिअस असल्यामुळं डीप फ्राईंगसाठी वापरलं जातं. तिकडचे पदार्थ हे असे बनतात. त्यानंतर सनफ्लॉवर ऑइल, त्याचा 225 असतो, त्यामुळं मोस्टली आपल्याकडे जे डीप फ्राईड फूड मिळतात बाजारात, हे सनफ्लॉवर ऑइल याच्यामध्ये मिळतात, म्हणजे बनवले जातात. पण याचा प्रॉब्लेम असा आहे की हे ओमेगा 6 रिच असतं, म्हणजे ओमेगा 6 ह्याच्यामध्ये खूप प्रमाणात असतो. त्यामुळे हे बघा, बाहेरचे जेव्हा पदार्थ वगैरे खातो आपण, जंक फूड वगैरे खातो, जे डीप फ्राईड फूड खातो, तर ते आपल्या बॉडीमध्ये जाऊन ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस क्रिएट करतात, इन्फ्लमेशन क्रिएट करतात. तर हे याच्यामुळेच ते, कारण त्याच्यामध्ये ओमेगा 6 जास्त असतं. त्यामुळं जरी हे थोडं योग्य असलं तरी हे आपल्या शरीरासाठी योग्य नाहीये. त्यानंतर ऑलिव्ह ऑइल, हे 160 सेल्सिअसचं आहे. हे सॅलड आणि ड्रेसिंगसाठी यूज केलं जातं. इवन ऑलिव्ह ऑइल बनतंच इतके कमी प्रमाणात की ते त्याच्यामध्ये भेसळ जास्त आढळली जाते. तर त्याच्यामुळं ते तुम्हाला यूज करायचं आहे तर चांगल्या क्वालिटीचं यूज करू शकता. आणि ते वरून जेव्हा सिझनिंग वगैरे बनवायचं आहे की सॅलडसाठी, त्यावेळेस तुम्ही यूज करू शकता, किंवा असं फक्त सौते करायचं आहे त्यावेळेस यूज करू शकता. ह्याचा स्मोकिंग पॉईंट खूप लो आहे. त्यामुळं आम्ही बऱ्याच वेळा सांगतो बघा, ऑलिव्ह ऑइल हे कुकिंगसाठी यूज करण्यासारखंच नसतं. त्यानंतर बटर आहे. बटर 150, लगेच असं टाकलं की लगेच धूर यायला लागतो. तर तुम्ही थोडंसं, म्हणजे काय ते आपण पदार्थ ठेवतो नंतर यूज करतो, अशा प्रकारे बटर यूज करू शकतो. बर्न इझिली होतं, त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर रिफाइंड व्हेजिटेबल ऑइल एक आहे, ते 230 टू 240 सेल्सिअस आहे. पण याच्यामध्ये पण सेम सोयाबीन ऑइल किंवा व्हेजिटेबल ऑइल म्हणू शकता, याचं पण सेम आहे. याच्यामध्ये भेसळ खूप आहे. ओके, आणि ओमेगा 6 सेम, त्याच्यामध्ये पण ओमेगा 6 असल्यामुळं ते एवढं नसतं. आणि मुळात म्हणजे हे जे व्हेजिटेबल ऑइल आहे किंवा सोयाबीन ऑइल आहे, हे हायली रिफाईंड असतं, त्यामुळे ते खाण्यायोग्य तसंही राहत नाही. आणि हे ट्रान्स फॅट क्रिएट करतं आपल्या बॉडीमध्ये जाऊन, जेव्हा आपण त्याला म्हणजे डीप फ्राय करतो आणि परत यूज केलं जातं, किंवा सतत सतत, आता काही एकदा बनवलं त्याच्यामध्ये ते तेल आपण फेकून देत नाही, किंवा
ते एकदा बनवलं ऑलरेडी स्मोक पॉईंट त्याचा गेलेला आहे, मग परत त्याच्यातच तळलं जातं त्याच वेळेस, तरी देखील ट्रान्सफॅट बनतं, तर हे योग्य नाही. त्यातल्या त्यात याच्यामध्ये राईस ब्रँड नाहीये, पण राईस ब्रँड योग्य राहतं थोडंसं. 232च्या घरात त्याचा स्मोकिंग पॉइंट आहे, पण सेम थोडंसं रिफाईंड असतं मेन म्हणजे याच्यामध्ये नॅचरल मिळत नाही. हे सोयाबीन ऑइल वगैरे वगैरे नॅचरल मिळत नाहीत, मुळात रिफाईंड असतात, त्यामुळे प्रॉब्लेम येतो. रिफाईंड असल्यामुळे मग ते तसं योग्य राहत नाही आणि योग्य नंतर जाऊन ट्रान्सफॅट क्रिएट करतात. तर हे सगळं सांगण्याचा उद्देश असा की हे म्हणजे आपण जेव्हा डीप फ्राईड फूड खातो तर याच्यामुळे हे नुकसान होतात आणि त्याचे सगळ्याचे स्मोकिंग पॉईंट ठरलेले आहेत, याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जाऊन नुकसान होणार आहे. तर मग एअर फ्रायर मध्ये कसं सेफ राहतं? बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की मॅडम मी वेगळेच कुठं घेऊन गेले, तर सांगण्याचा उद्देश फक्त हा होता. तर डीप फ्राईड वर्सेस बेकिंग जर केलं तर बघा, डीप फ्राईड जेव्हा आपण करतो ऑइल यूज होतं, न्यूट्रिशन सगळं निघून जातं, कारण ते हाय लेवल ह्याच्यामध्ये काय ते खूप तापलेलं उकळतं तेल असतं, त्यामुळे न्यूट्रिशन राहण्याचा काही संबंधच येत नाही. क्रिस्पी येतं का? येतं, पण सगळ्यात लास्ट पॉइंट म्हणजे त्याच्यामधला अनहेल्दी बनतं ते. ओके. त्यानंतर ओव्हन ओव्हन आहे, त्याच्यामध्ये ओव्हन जेव्हा बेक करतो त्यावेळेस सगळ्या गोष्टीसाठी यूज करू शकत नाही आपण, पण जेव्हा ओव्हन मध्ये बेक करतो तेव्हा ऑइल कसं आहे 10% यूज केलं जातं. न्यूट्रिशन इंटॅक्ट राहतं का? राहतं. तुमच्याकडे असेल तर तो यूज करायला काढू शकता. टेस्ट माइल्ड असते, क्रिस्पीनेस येणार नाही जसा डीप फ्राय मध्ये येतो, पण न्यूट्रिशन बॅलन्स राहतं याच्यामध्ये. त्याच जोडीला आता एअर फ्रायरचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर ऑइल यूज होतं त्याच्याही पेक्षा कमी, न्यूट्रिशन इंटॅक्ट राहतं हाय लेवलला, आणि टेस्ट पण क्रिस्पी येते आणि स्मार्ट आणि हेल्दी. ग्ला हे ग्लासचं जेव्हा असतं किंवा टेफ्लॉनचं जेव्हा असतं, आता याच्यामध्ये पण बऱ्याच जणांचे काही मतं असतात, तर तुमचं काय मत आहे सांगा बरं, याच्यामध्ये कुठलं यूज केलं गेलं पाहिजे? आता एअर फ्रायर बरेच मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, काही जणांना खरेदी करायचे असतील त्यांचे क्वेश्चन असू शकतात, तर तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? ते जे रेग्युलर आहेत ते यूज केले गेले पाहिजे का ग्लासचा यूज केला गेला पाहिजे? एवढं मॅटर करत नाही, पण माहीत असणं गरजेचं आहे. जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर थोडी योग्य केलेली बेस्ट राहील असं माझं मत आहे. ग्लासचा. ओके. ओके. बऱ्याच जणांचं म्हणणं आलं ग्लासचा, पण तुमच्याकडे आधीपासून असेल तर यूज करायला काही हरकत नाही, पण पण तो कसा यूज करायचा ते मी सांगेल तुम्हाला. बघा, जेव्हा टेफ्लॉन कोटिंगचं एअर फ्रायर घेताय तुम्ही किंवा असेल तुमच्याकडे, तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, किंवा जर घेणार असाल बजेटसाठी तर तुम्हाला त्यातल्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तर जेव्हा मटेरियल टाईप जर ग्लासचं असेल आणि टेफ्लॉनचं असेल तर काय होऊ शकतं, तर जास्त असं हे केलं जाणार नाही. त्यानंतर जेव्हा टेफ्लॉनचा असतो तो पीटीएपी, जे नॉनस्टिक मध्ये आपण म्हणतो ना, नॉनस्टिक कोटिंग आहे ते, जेव्हा नॉनस्टिकच्या भांड्याबद्दल आपण जसं बोललो तसंच पॉइंट इथे पण लागू होतो. त्यानंतर हीट रेजिस्टन्स, जेव्हा आपण ग्लासचा यूज करू शकतो तर केमिकल ब्रेकडाऊन होत नाही याच्यामध्ये. इवन 400 सेल्सिअस पर्यंत गेलो तरी केमिकल ब्रेकडाऊन होत नाही, ते इक्वल राहतं. आणि जर तुम्ही टेफ्लॉनचं यूज करत असाल तर 260 सेल्सिअसलाच ते फ्युम्स तयार करतात, जसं मी आता सांगितलं ना तुम्हाला नॉनस्टिक पॅन बद्दल जसं सांगितलं ना, ते फ्युम्स तयार होतात आणि ते केमिकल रिॲक्शन तयार करू शकतात. इवन ते स्क्रॅच येऊ शकतात, ते पण जसं नॉनस्टिक पॅनचं कोटिंग आपल्या पोटात जाऊ शकतं ना, तसंच याचं पण होऊ शकतं. म्हणजे एअर फ्रायर बद्दल तर सांगतोयच आहे, तर सगळं योग्य सांगणं तुम्हाला
गरज वाटली म्हणून सांगत आहे. त्यानंतर टॉक्सिन रिस्क ग्लासमध्ये जास्त सेफ राहील, त्याच्यामध्ये काही टॉक्सिन्स बनत नाहीत. इवन BPA फ्री आहे, नॉन टॉक्सिक आहे. पण याच्यामध्ये जर जे कॅन्सर साठी म्हणतात ना, ते PFOA हे जे बनतात ते बनू शकतात त्याच्यामध्ये ओव्हरहीट झाल्यानंतर. म्हणजे तुम्ही जर हाय हीटला त्याला ठेवणार असाल, बेकिंग वगैरे करायचं असेल तेव्हा, तर ते बनू शकतात. त्यामुळं ते थोडंसं सेफ राहणार. रिॲक्टिव्हिटी विथ फूड जेव्हा ग्लासचा असेल तेव्हा नॅचरल असेल, न्यूट्रल असेल, सेफ विथ ऍसिड असेल, ऑइल अँड स्पायसेस तुम्ही सगळे यूज करू शकता. कारण ग्लासचं जेव्हा यूज करता तुम्ही, ग्लासचं यूज केल्यानंतर ते कसं रिॲक्शन करत नाही एवढं. क्ले केमिकल्स असेल, तुम्ही इवन लिंबू टोमॅटो जसं भांड्यांच्या बाबतीत असेल तसं ते रिॲक्शन होत नाही काचेसोबत, त्यामुळे सेफ असेल. जेव्हा स्क्रॅचेस येतात, जेव्हा नॉनस्टिक वाला असेल त्यावेळेस ते रिॲक्टिव्ह होऊ शकतं. त्यानंतर ड्युरेबिलिटी जर ग्लासचा असेल तर जेव्हा तो हातातून पडलं तर फुटू शकतं. हे याचा ड्रॉबॅक आहे. ग्लासचं जेव्हा यूज करू शकता. लॉंग लास्टिंग वापरण्यासाठी त्याला केअरफुली यूज करावं लागतं. हा एक ड्रॉबॅक आहे ग्लास बाबतीत. कोटिंगवाला आहे जे नॉनस्टिक वाला आहे ते स्क्रॅचेस इझिली येऊ शकतात, त्यामुळे सेफ यूज करणं गरजेचं आहे. आणि लाईफ स्पॅन त्याचं कमी राहील. 2 म्हणजे रेग्युलर यूज करत असाल तर 1-2 जास्तीत जास्त 3-4 वर्ष असं राहू शकतं. मेंटेनन्स ह्याचा ग्लासचं बघायला गेलं तर क्लीन करण्यासाठी अगदी हे आहे. मी स्वतः देखील यूज करते, त्यामुळे मी सांगू शकते की ग्लासचा यूज करते. तर क्लीन करण्यासाठी एकदम सेफ आहे, पटकन होऊन जातं. त्यामुळं कोटिंग नाहीये त्याला कुठलंच, त्यामुळे ते पटकन क्लीन पण होतं. याच्यामध्ये जर तुम्हाला चिटकलं किंवा हे झालं, थोडंसं तुम्ही जास्त रोस्ट केलं त्याला, तर ते मग थोडंसं घासून काढणं किंवा हे होतं, तर मग त्याच्यावरचं ते कोटिंग निघून जाऊ शकतं. किंवा मेटल टूल्स जर यूज केले तर तुम्ही ते कोटिंग जाऊ शकतं, त्यामुळे मेटल टूल्स यूज करायचे नाहीये त्याच्यामध्ये. त्यानंतर कुकिंग परफॉर्मन्स, तर ग्लासमध्ये सगळीकडे इवन हीट डिस्ट्रीब्यूट होते, ते मी स्वतः देखील अनुभवते, त्यामुळे टेस्ट देखील छान येते. याच्यामध्ये क्विक हिट म्हणजे पटकन तापतं, ते लवकर शिजतं त्या मानाने, ग्लासच्या मानाने. पण सगळीकडं हीट जी स्प्रेड होते ती होईलच असं नाही. त्यानंतर हीट इम्पॅक्ट, याच्यामध्ये नो फ्ल्युम्स, नो मायक्रोप्लास्टिक. याच्यामध्ये थोडंसं फ्युम्स तयार होऊ शकतात, इरिटेट करू शकतात लंग्ससाठी, एंडोक्राईन सिस्टीमसाठी देखील इरिटेट करू शकतात. इको इम्पॅक्ट, इको इम्पॅक्ट म्हटलं तर याच्यामध्ये रिसायकलेबल आहे, जे ह्याचा आहे म्हणजे काचेचा आहे तो. हे रिसायकलेबल नाहीये, त्यामुळं तुम्ही त्याच्याप्रमाणे यूज करू शकता. एअर फ्रायरचे बेनिफिट्स काय होतात बघूया. एअर फ्रायर कुकिंगचे सगळ्यात मेन म्हणजे मला वाटतं कन्व्हिनियंट आहे. तो की तुम्हाला आता काहीतरी, आता मी छोटंसंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर मी काय करायची, आधी मखाना चिवडा ह्याच्यात बनवायची, नॉर्मल भांड्यात. तर कंटिन्युअसली त्याच्या समोर उभे राहून ते हलवत राहावं लागतं. पण मग म्हणजे सगळ्यात पहिला मी पदार्थ त्याच्यात तो बनवला होता, तर त्याच्यामध्ये ते हलवत राहावं लागतं. नाही जरा जरी आपण इकडे तिकडे गेलं की करपतं आणि त्याची टेस्टच बिघडते ते मखाण्याची. तर मी त्याच्यामध्ये टाकलं ते क्रिस्प होण्यासाठी, आणि थोड्या वेळाने ते पाहिलं तर मग एकदम क्रिस्प होऊन व्यवस्थित उभं राहावं लागत नाही, टायमर सेट आहे, तर ते व्यवस्थित बनून जातं. शेंगदाणे, इवन शेंगदाणे जरी भाजायचे म्हटलं, मी शेंगदाणे भाजले त्याच्यामध्ये, चणे रोस्ट केले वगैरे, असं बऱ्याच गोष्टी केल्या. इवन त्याच्यामध्ये मी पनीर टिक्का वगैरे बनवलं, चिकन टिक्का सरांनी स्वतः बनवला होता याच्यामध्ये. तर हे समोर उभं राहावं लागत नाही, त्यामुळे टायमर सेट केला, स्वतः बनतं, स्वतः बंद होतो, मग जाऊन आपण काढू शकतो. त्यामुळे त्या वेळेत आपण दुसरं पण काम करू शकतो. असं मला हे कन्व्हिनियंट वाटलं सगळ्यात मेन म्हणजे. कारण बिझी शेड्यूलमध्ये
हे देखील पाहणं गरजेचं आहे. नो कार्सिनोजेनिक आहे. त्यानंतर फास्ट कुकिंग होतं. ग्रेट फॉर रिहिटिंग. जर तुम्हाला कोणती गोष्टी गरम करायची परत रिहीट करायचे तर कसं रिहीट करण्यासाठी नॉर्मली ओव्हर कुक होतात गोष्टी जेव्हा आपण रिहीट करतो, तर याच्यामध्ये रिहीट करण्यासाठी योग्य आहे असं हे आहे. त्यानंतर किड्स फ्रेंडली, म्हणजे किड्स मुलं देखील एकदम मुलं म्हणणार नाही, टीनेजर्स यूज करू शकतात आणि टाइम सेव्हिंग आहे. तर हे याचे बेनिफिट्स आहेत. त्यानंतर याच्यामध्ये काय करायला नाही पाहिजे हे पाहूयात त्यानंतर. तर आता जरा जास्त लोक आली मग मी ह्याच्यामध्ये जास्त गोष्टी टाकते आणि पटकन करते असं होत नाही. ओव्हर क्राऊडिंग करायचं नाही, जास्त फुल भरायचं नाही, योग्य प्रमाणात भरणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. प्लास्टिक बाउल्स, जर तुम्ही काचेचा यूज करत असाल तर चालणारच नाही. प्लास्टिकचा बाउल हे ते त्याच्यामध्ये चालणार नाही, त्यामुळे ते योग्य प्रकारे वापरणं गरजेचं आहे. बुकलेट येतं त्याच्यासोबत, तुम्ही त्याच्यावर यूज करू शकता. रिहीटचं ऑप्शन घेऊन तुम्ही अंदाज घेऊन ते करू शकता. सेफ आहे, असं काही खूप अवघड गोष्ट नाहीये. त्यानंतर तेच मी जसं सांगितलं की स्टीलचा ग्लासचा वापरणं गरजेचं आहे जर वापरायचंच असेल तर. त्यानंतर हीट जी मेंटेन करायची ती 160 to 200 याला मेंटेन करायची. आणि क्लीन आफ्टर यूज, प्रत्येक यूज नंतर क्लीन व्यवस्थित करणं गरजेचं आहे. एअर फ्रायर हे एक गॅजेट नाहीये बघा, हे काय एक ब्रिज आहे. कशाचा? ट्रेडिशन अँड कन्व्हिनियन्स. म्हणजे आताचं जे बिझी शेड्यूल झालेलं आहे आपलं, त्याला कन्व्हिनियंट आणि ट्रेडिशन पण जपण्याचं एक गॅजेट ब्रिज आहे. गॅजेट म्हणण्यापेक्षा ब्रिज आहे. तर माइंडफुली कुक करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पण लो ऑइल मध्ये कुक करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पण मग मी त्या सगळ्या गोष्टी क्रिएट करणार, कुक करणार. मी जसं सांगितलं, मी समोसा पण करणार, मी वडा पण करून बघेन, मग मी साबुदाणा वडा पण करून बघेन, मग मी हे पण करून बघेन. अशा गोष्टी न करता त्याचा योग्य वापर, माइंडफुली वापर, बॅलन्स जपण्यासाठी, म्हणजे मेन म्हणजे आपण एवढं सगळं भांड्यांचं, कुकवेअरचं सगळ्याचं सेशन बघितलं. आउटपुट काय आहे याचा? आपल्याला न्यूट्रिशन बॅलन्स करणं गरजेचं आहे. आपण एवढ्या महागड्या गोष्टी खातो, इव्हन महागड्या नसल्या तरी पण जे काय खातो ते बॉडीला मिळण्यासाठी, न्यूट्रिशन मिळण्यासाठी खातोय, ना की फन म्हणून कधीतरी खाण्यासाठी आहेत का? आहेत. वापर करू शकतो, पण मेन म्हणजे याचा वापर माइंडफुली होणं गरजेचं आहे. त्याच्यामधून आपल्याला बॅलन्स न्यूट्रिशन मिळणं गरजेचं आहे. ओके, बॅलन्स हीट त्याच्यामध्ये मेंटेन करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पण मग तुम्ही ओव्हर कुक करत असाल, याच्यामध्ये पण तुम्ही ते परत परत गरम करत असाल, परत म्हणजे चुकीच्या गोष्टी बनवल्या जात असतात. बेकिंग बेकिंग तसं काही गरज नाही. मग ते केक वगैरे हे ते बनवणं काही गरजेचं नाही. त्यापेक्षा तुम्ही ते बार्स बनवू शकता. न्यूट्रिशन वाल्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये प्रयोग म्हणून नक्की करू शकता. हे ओव्हनला जशा गोष्टी लोक बनवतात त्यासाठी पण योग्य आहे. त्याच्यामध्ये त्या देखील गोष्टी बनवू शकतात. याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला? स्मार्ट कुकिंग करायचंय. ह्याच्यामध्ये फास्टच्या भानगडीत पण यायचं, स्मार्ट करणं गरजेचं आहे. सगळ्याचा ओव्हरऑल काय आहे, नंतर आपल्याला हे भांड हिलिंग युटेन्सिल म्हणून यूज करायचंय. काय आपल्याला आपल्याला न्यूट्रिशन मिळायला पाहिजे या पद्धतीने यूज करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक इन्ग्रेडियंटचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे, आणि ते आपल्या बॉडीला जाऊन आतून हील करणार आहे, ट्रीट करणार आहे. प्रत्येक आजारापासून लढण्यासाठी ट्रीट करणार आहे. प्रत्येक आजारापासून, म्हणजे आजार म्हणण्यापेक्षा आपल्याला प्रत्येक पेशींना एनर्जी पोहोचवण्यासाठी मदत करणार आहे. कारण एनर्जीच्या मेन सोर्स पैकी आपल्याला अन्न, ऑक्सिजन जसं आहे, आपल्याला झोप जशी आपल्याला एनर्जी देते,
तसं अन्न सुद्धा आपल्याला एनर्जी देत आहे. तर एक एनर्जी सोर्स पैकी आहे, आपल्याला बॉडी जगवण्यासाठी मदत करत आहे. तर योग्य ते आपल्याला देणं गरजेचं आहे. प्रत्येक इन्ग्रेडियंट्सचा रिस्पेक्ट करायचा आणि ते योग्य प्रकारे वापरणं गरजेचं आहे. योग्य प्रकारे ट्रीट करणं गरजेचं आहे. ऑइल फ्री रेसिपी बुक मी देणार आहे. त्याच्या आधी काही क्वेश्चन्स असतील तर घेऊयात कुणाची. कुणाचे काही क्वेश्चन असतील तर हँड रेज करा. अनम्यूट करा. हॅलो मॅम. हा बोला ना. हा, ऍक्च्युली माझ्याकडे एअर फ्रायर आहे, जे तुम्ही जसं बोलले की ते नॉन स्टिकीचं बास्केट सारखं आहे ते. तर मला कोणी म्हणजे सजेस्ट केलं की स्टेनलेस स्टील यूज करू शकते, तर किंवा मग त्याच्यामध्ये बेटर ग्लास असू शकतं की स्टेनलेस स्टील असू शकतं, याच्यामध्ये म्हणजे हा एअर फ्रायरच्या याच्यामध्ये. एअर फ्रायर मध्ये तुम्हाला मग चेंज करायचं आहे. हा म्हणजे ते जसं त्याने खूप जण बोलले की ते नॉन स्टिकी नंतर त्याचा युज करून करून म्हणजे ते टॉक्सिक क्रिएट होतात वगैरे, जसं तुम्ही ते सांगितलं. याच्यामध्ये पण भरपूर क्लिअर झाला डाऊट. पण मग स्टेनलेस स्टीलचं युज करायचं की ग्लासचं स्टेनलेस असं? स्टील पेक्षा ग्लासचं यूज करणं योग्य राहील असं मला वाटतं. स्टेनलेस स्टील आहेत का अवेलेबल? मला आता ग्लासचं आणि ह्याच्याच दिसलं फक्त. नाही, स्टेनलेस स्टीलचं म्हणजे मी अमेझॉनवर बघितले तर होते भरपूर स्टेनलेस स्टीलचे पण, म्हणून मग हे केलं. ओके. स्टेनलेस स्टील जर तुम्हाला म्हणजे एका वेळी वेगवेगळ्या गोष्टी बनवायच्या असतील तर त्या प्रकारे योग्य असेल तर मग तुम्ही दुकानात जाऊन घ्या. कारण तिथे तुम्हाला ते चांगलं प्रॉपर गाईड करतील, कारण तुम्हाला ऑनलाईन इतकं समजणार नाही. त्याच्यात मॅम तुम्ही जर सजेस्ट केलं की आम्ही कोणतं म्हणजे एअर फ्रायर घ्यावं किंवा कसं घ्यावं, तर ते आम्हाला चांगलं अजून हे होईल. हा, मी तर वापरते उषाचा ग्लासचा आणि मला त्याचा अनुभव चांगला आहे आणि मला असं वाटतं की ग्लासचा यूज केलेलं चांगलं राहील. आणि मॅम सेकंड क्वेश्चन होता माझा की मी जे कुकर वापरते ते अल्युमिनियमचं आहे, तर मग म्हणजे ते मी युज करावं की नाही असं? नो, मी आता योग्य तेच सांगणार कारण राईट. तुम्ही आता मार्केटमध्ये इझिली स्टेनलेस स्टीलचे कुकर पण आलेले आहेत, छोटे आहेत. तुम्ही खरंच रिप्लेस करा त्यांना. आणि आपणच आपल्या हाताने आपल्या फॅमिलीला ते पॉइझन बनवून देणं आणि आपण सुद्धा स्वतः खाणं कुठल्या प्रकारे योग्य राहणार नाही. मी म्हणेल की कोणाच्याही घरात असेल कुकर वगैरे तर इमिडिएटली रिप्लेस करा. म्हणजे आधी मी स्टेनलेस स्टीलचा वापरायचे, त्याच्यापेक्षा आता थोडंसं अजून हे केलं, मी अपग्रेड केलं स्वतःला म्हणजे किचनला. तर स्टेनलेस स्टील इज बेस्ट. स्टेनलेस स्टील मध्ये पण भरपूर ऑप्शन आलेत. ते मी म्हटलं ना, थोडं जाड असतं ना, तसं वाला घ्यायचं. त्यामुळे भाज्या करपत नाहीत. मुळात महिलांचा हाच कन्सर्न असतो की भाज्या करपतात किंवा स्टीलमध्ये लवकर जळतात, येस. असा थँक्यू प्रॉब्लेम मॅम. असतो किंवा लवकर हे बघावं लागतं. तर हो, बघावं लागतं, पण ते न्यूट्रिशनच्या अँगलनी योग्य आहे. ओके, थँक्यू. मी किती वेळ झाला हँड रेज करून. रुपाली मॅडम बोलत होते ना, बोला. रुपालीच्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला. हा रुपालीचा हा. प्रश्न नेमका असा आहे की अं, तिचं म्हणणं आहे की त्या एअर फ्रायर मध्ये मी स्टीलचं किंवा ग्लासचा वापर करू शकते का? अच्छा, असं म्हणताय तुम्ही? बरोबर ना रुपाली? एअर फ्रायरच्या भांड्यामध्ये स्टील किंवा ग्लास ठेवायचं का हे विचारलं ना? आता अनम्यूट कर पहिलं. अनम्यूट करा. जसं प्लास्टिक बास्केट असते ना, त्यानुसार ते काही काही याच्यामध्ये स्टेनलेस स्टीलचं पण आपण म्हणजे जसं ग्रिल करतो त्या स्टेनलेस स्टीलचं पण हे असतात. त्या प्रकारे म्हणजे जर त्याच्यामध्ये अशी सोय आहे आणि तुम्हाला माहिती आहे की स्टेनलेस स्टील यूज करू शकतो त्याच्यामध्ये, तर ठीक आहे. मला त्याच्या एवढी कल्पना नाहीये की त्याच्यामध्ये तुम्ही स्टेनलेस स्टील यूज करू शकता, कारण मी असं पाहिलं नाहीये कुठलं म्हणजे रेसिपी वगैरे करताना, अभ्यास करताना. हा, नाही, जर त्यांनी अलाव केलं असेल तर तुम्ही हा, म्हणजे तुम्हाला जर ट्राय. त्यांनी अलाव केलं असेल जेव्हा हे करत होते त्यावेळेस.
तर तुम्ही त्याच्या करू शकता. साईज मध्ये सगळं ओव्हर क्राऊडेड. पण मोस्टली अलाव म्हणजे जमतं ते युज करायला तसं. हम्म. आणि अल्युमिनियमचा जो प्रश्न होता, तर पुन्हा हो. तेच आहे. अल्युमिनियम तुम्ही 10 वर्ष वापरू शकता, नंतर त्याचं लिचिंग स्टार्ट होतं. 10 वर्ष किंवा कदाचित त्याच्यापेक्षा कमी कमीच क्वालिटीवर कमीच डिपेंड करतं. कमीच. त्यामुळे लिचिंग हे होतं, बाकी काही नाहीये. असं नाही की, आणि मग होतं काय, आपल्याकडे लोक ह्या गोष्टी बदलत नाहीत. विच एअर फ्रायर ब्रँड? असं काही नाही, ब्रँड सगळेच चांगले आहेत. आम्ही ग्लासचे कॅटेगरी सांगतो, ब्रँड नाही आपण रिकमेंड करत. पण आम्ही पर्सनली उषा यूज करतो, पण फिलिप्समध्ये सगळ्याच ब्रँडमध्ये ग्लासचे आलेले आहेत. सो ग्लासचं तुम्ही यूज करू शकता. प्रत्येक म्हणजे असं नाही की हेच वापरायला पाहिजे, पण त्याची ग्लासचं किंमत तुम्ही हे करू एअर शकता. फ्रायरची तर आम्ही जो घेतला होता तो 7,500 गेला आम्हाला. हा. आणि आता जसं जसं त्याचं डिमांड वाढेल त्याची प्राइस कमी होत जाईल भविष्यात. हम्म. पण ठीक. आपलं खूप सारं ऑइल वाचतं, हे मात्र नक्कीच आहे. शिल्पा बर. पाटील म्हणतात मी फक्त मखाना एवढा बनवला. ठीक आहे, आता रेसिपी मिळाल्यात, बनवा आता बरंच काही अजून बनवता येईल रेसिपी तुम्हाला. मी पाठवते. येस. हम्म. एक क्वेश्चन आहे इथं, पोळीसाठी कोणता तवा वापरायचा? तर मी सांगेन की बघा, प्रत्येक गोष्टीसाठी हे वापरायचं. आता आयन आपण काय करू शकत नाही की ह्याच्यासाठी नाही वापरू शकत. भाज्यांसाठी, काही भाज्यांसाठी वापरू शकतो, तर वापरा ते. जसं की पालेभाज्या वगैरे करण्यासाठी ज्यावेळेस टोमॅटोच्या संपर्कात येतं तर ते काळं पडतं, तर त्यावेळेस तुम्ही आयनची कढई वापरू शकता. पण पोळीसाठी तवा वापरताय तर आयनचा तवा मिळतो चांगला. इवन बिडाचा पण मिळतो, ते म्हणतो ना कास्ट आयर्न, त्याचा देखील मिळतो, तो यूज करू शकता. तो बेस्ट राहील. इवन चांगल्या क्वालिटीचे नॉनस्टिक, ज्याचं कोटिंग जात नाही, असे देखील मिळतात. पण ते थोडेसे कॉस्टली असतात आणि ते बघून घ्यावे लागतात, ते वाचावे लागतात. तसं तसं घ्यावं लागतात, तर तसं घेऊ शकता. पण मी रिकमेंड करेल की आयनचा तुम्ही तवा वापरू शकता. इवन अजून म्हणजे जेव्हा भाज्या वगैरे बनवायच्या त्यावेळेस अ, बाकीची सगळी मी भांडी रिप्लेस करायला नाही सांगणार, पण ज्यामध्ये तुम्ही हीट करताय, कुक करताय, ती 2-4 म्हणजे 1-2 कढया असतील, 2-4 कढया असतील, इवन 2-4 भाताची पातेली, भात शिजवण्यासाठी, डाळ शिजवण्यासाठी अशी जी पातेली वापरतात, जी रेग्युलर हीट होतात, गरम केली जातात, ती भांडी अशी थोडी ती चेंज करणं गरजेचं आहे. ट्रायप्लाय जे आहे ते कुकवेअर कधी चांगलं? अविनाश सरांचा प्रश्न आहे. हम्म. 3 लेअरचं कधी ऑब्विसली चांगलं राहणार. सिलिकॉनचा सिलिकॉन ऑलरेडी असेल तर ठीक आहे, काही दिवसांनी चेंज करा. नाही नाही, सिलिकॉन सिलिकॉन ओके. कुकवेअर मध्ये वापरायचं का विचारतात. सिलिकॉन येस येस, 230 डिग्री पर्यंत सिलिकॉन. सिलिकॉन जर ओके. का तुम्हाला सिलिकॉन एफडीए म्हणजे बीपीए फ्री एफडीए अप्रूव्ड असेल तर तुम्ही हे करू शकता. अदरवाईज मग नका जाऊ, म्हणजे इट्स नॉट दॅट हायली रिकमेंडेबल. बट हां, 230 डिग्री पर्यंत चालतं. पण त्याच्या पुढे मग ते हे होतं. आता कसं असतं की त्याच्यामध्ये आपण 180चं टेम्परेचर घेऊन जातो, त्यामुळे ते टेम्परेचर वाईज तसं आहे. पण त्यात बीपीए फ्री वगैरे अशी क्वालिटी बघून तुम्ही वापरू शकता. फ्युचर रेंज 1500 ते 2000, म्हणजे मला नाही समजलं. अनम्यूट करून बोला वृंदा मॅडम. जे आपण म्हणतो ना तवा वगैरे कुठला वापरायचा, तर मी बऱ्याच वेळेला फ्युचरचा एकदम बेस्ट क्वालिटी आहे, तर अच्छा अंदाजे 1500 ते 2000 तव्यासाठी सांगतात ते. घेतला अच्छा, तवा कंपनी कुठला? सांगताय तुम्ही. पोळीसाठी. पोळ्यांसाठी तर तो एकदम बेस्ट आहे आणि तो साधारणतः 5 वर्ष एकदम चांगला राहतो, पण तो स्वतः मेंटेन करावा लागतो आपल्याला. हम्म. हा आयनचा आहे का कसा? स्टीलचा असेल. स्टीलचा आहे. नाही, आयनचं नाहीये, तो कोटेडच आहे, म्हणजे नॉनस्टिक आहे, पण त्याची क्वालिटी A1 आहे, एकदम चांगली क्वालिटी, हो. बेस्ट क्वालिटी. ओके ओके. हा, म्हणजे असे पण इतरांपेक्षा आहेत की जे आपण नॉनस्टिक जे पण नाहीयेत. मॉलमध्ये जातो ना, हम्म. ऐका ना, मॉलमध्ये जातो ते लो क्वालिटी असतात. पण आता हे आपण एखाद्या चांगल्या जवळच्या शॉप मधून घेतलं तर त्याची क्वालिटी एकदम बेस्ट आणि 2000 पर्यंत घेतला तर म्हणजे आरामशीर 5-6 वर्ष एकदम व्यवस्थित. त्याचं कोटिंग एकदम छान आहे. हा, मी पण पाहिलंय दाखवू की का ते तुम्हाला? असं. दाखवू का? हा, दाखवू शकता. 1 मिनिट, जस्ट मिनिट. हा, मी पण पाहिलंय की ते असं जेव्हा घेतो ना, असं त्याचं सरफेस असतं ना, एकदम प्लेन आणि क्लीन आणि शायनी असतं पहा.
ते वापरू शकता आणि त्याचे दिसतं का? कलरफुल असतात हे भांडी. हा एकच मिनिट दाखवते. जे पॅन असतात ते कलरफुल असतात. दिसलं का मॅडम? हा दिसला. हा ठीक आहे. आणि ब्रँड त्याचं वेट डिटेल्स पण जास्त आहे बरं का, वेट. हा ब्रँडचे डिटेल्स आहे ना, तुम्ही ग्रुपवर टाका आपल्या प्राईमच्या. आता दाखवा तुम्हाला पिन केलं मी. दिसला. येस आलं लक्षात. एकदम प्लेन सरफेस असते त्याची. क्वालिटी चांगली आहे त्याची. चांगल्या युटेन्सिल्स मध्ये इन्व्हेस्ट करा. आमच्याकडे आम्ही 6च भांडे वापरतोय. काही जे आमचं न्यूट्रिशन रिच कुकिंग करायला ऑइल कमी ह्याला हेल्प करतात. 6 भांड्यांसाठी आम्ही 1 लाख रुपये भरलेत. सो चांगल्या गोष्टी वापरा आणि त्याच्यामधून ऑइल कमी जातं, कुकिंग फास्ट होतं आणि 30 वर्षाची त्याची काय लाईफ आहे. जे मेडिकल ग्रेडचं स्टेनलेस स्टील आहे ते वापरलंय त्याच्यामध्ये. सो चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केलं तर कधी फायदाच होतो, त्याचे चांगले रिटर्न मिळतात आणि 3 ते 5 वर्षात तुमचे तेवढे पैसे तेलामध्येच कव्हर होतात. तेल आणि गॅस अर्धा जातो, 50% गॅस लागतो. हो येस. अजून काही प्रश्न? कसं होतं सेशन? आजचा एक वेगळा इनिशिएटिव्ह होता. कोणाला सेशन बद्दल बोलायचंय? कसं झालं सेशन? आम्ही एवढे वेळ घालवून नवीन कॉन्टेंट रिसर्च करून त्याची छान पीपीटी बनवून तुमच्यासमोर नवीन सेशन आणतोय. अँड रुपाली गायकवाड, हे फक्त एक प्राईम नवीन साठी असतं सेशन. इन्फॉर्मेशन नाईट मध्ये नाही टाकायचे. आजच्याला ठीक आहे, गेली बोनस मध्ये लिंक. पहिलं विचारायचं, इन्फॉर्मेशन नाईट जरी असली तरी एव्हरी नाही सेशन इज मीच नॉट. टाकायला सांगितले होते त्यांना. अच्छा, तूच सांगितलं होतं का? मग ठीक आहे. पण आपण आता इन्फॉर्मेशन नाईट मध्ये एवढी लोक अटेंड नाही करत, त्यामुळे सगळे प्राईम मध्येच फक्त सेशन घेतात. मग जे आहेत ते प्राईम मेंबर बनवून घ्या सगळ्यांनी. प्राईम मेंबरला खूप छान ऑफर्स काढतोय आपण. कोणाला बोलायचं सेशनच्या कंटेंट बद्दल? हाऊ इज द सेशन? हा सर. येस. आजचं सेशन खूप माहिती होती आणि नवीन विषय होता की, आणि हा सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की, कुकिंग विषय भरपूर काही म्हणजे प्लस मायनस पॉइंट असतात. तर मग आपल्याला एक स्मार्ट कुकिंग म्हणून हा एक ऑप्शन खूप छान मिळालेला आहे. प्लस आपली एक कन्सेप्ट आहे की ऑइल फ्री आपल्याला जास्तीत जास्त करायची रेसिपी. तर ह्याच्यामुळे आपल्याला ऑइल फ्री रेसिपी पण छान मस्त करू शकू आपण आणि वेळ देखील वाचेल आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे पौष्टिकता आणि न्यूट्रिशन ह्या दृष्टिकोनातून हे खूपच छान एक ऑप्शन झालेलं आहे. आणि एकदम छान मॅडमनी खूप चांगलं समजावून सांगितलं. व्यवस्थित सेशन झालं, माहितीपूर्ण वाटलं आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ग्रुपवर पण फीडबॅक द्या सगळ्यांनी. थँक्यू. 1 मिनिट काढा, त्यामुळे अटेंडन्सला फरक पडतो. तुमचे फीडबॅक आले तर अटेंडन्स वाढत जाईल. अजून कोण बोलणार आहे? पहिली वेळ इन्फॉर्मेशन नाईट साठी कोण आलंय ज्याला बोलायला आवडेल? फर्स्ट टाइम कोण आहे इन्फॉर्मेशन नाईटला? अनम्यूट करून बोलू शकता बरं का. मी हे म्हणजे केलेलं आहे, ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला. इन्फॉर्मेशन नाईट ह्या नेहमी मी सांगतो की जोपर्यंत तुम्ही एखाद्या एन्व्हायरमेंट मध्ये राहता तोपर्यंत हे हेल्दी राहण्याची गोष्ट सुचते आणि त्या एन्व्हायरमेंटला सोडलं की पुन्हा मग सगळ्या गोष्टी गडबडतात. तर त्यासाठी इन्फॉर्मेशन नाईट ठेवण्यात आलेली असती. त्यामुळे इथे तुम्ही तुमच्या विन्स सांगणं गरजेचं आहे, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स सांगणं गरजेचं आहे. व्हिडिओ जमलाच तर ऍटलिस्ट अनुभव सांगण्याच्या वेळेस ऑन करणं गरजेचं आहे. आता पुढच्या वेळेस असा नियम करा, ज्यांचे व्हिडिओ ऑन असतात त्यांनाच बोनस गिफ्ट द्यायचे, रेसिपी वगैरेचे. बंद असणाऱ्यांना काय द्यायचं नाही. आणि ह्याचे पॉइंट सगळे केतकी जमा करते. केतकी हो. सगळे पॉइंट्स नोट डाऊन करते. खूप कुणाला छान बोलायचंय का? खूप छान विषय होता आणि प्रॅक्टिकल माहिती मिळाली. आणि आमच्यासारख्या आता जे बॅचलर्स आहेत त्यांच्या दृष्टीने तर खूपच चांगली होती, कारण आम्हाला हा नेहमी प्रश्न पडतो की कुठली भांडी वापरायची, काय करायचं.
आणि बेसिकली गाईडलाईन्स चांगल्या मिळाल्या आणि ते मी जसं विचारलं तसं ट्रायप्लाय जे कुकवेअर आहे तर ते तुम्ही म्हणालात तसं स्टील आणि ॲल्युमिनियम आणि ते कॉम्बिनेशन असतं. त्यामुळे आय थिंक दॅट विल बी व्हेरी युजफुल फॉर कुकिंग, म्हणजे टेम्परेचर आणि ह्याच्यासाठी चांगलं पडेल. तर ते एखादा ब्रँड तुमच्या माहितीतला असला, म्हणजे मी सर्च करतो, पण माहितीतला असला तर ते सांगितला तरी त्याप्रमाणे मला नॅरो डाऊन करता येईल. सो डेफिनेटली इट विल हेल्प इन सिलेक्टिंग कशासाठी द म्हणताय तुम्ही? एअर फ्रायर साठी? ड्राय प्लाय. नाही, एअर फ्राय फायरचं प्लॅन. तुम्ही ओके ठीक ओके आहे, सांगितलं. मला समजला, हां, मी सर्च करून पाठवतो तसं तुम्हाला. चालेल येस. चालेल. येस. म्हणजे मी इंडियाला गेलो की नक्की घेणार आहे आणि त्याप्रमाणे सुरुवात करणार आहे. आपण काय करू, धन्यवाद. आपल्या ग्रुपमध्ये एक व्यक्ती आहे ज्यांच्याकडनं आम्ही ते सगळे ते म्हटलं ना तुम्हाला त्या गोष्टी यूज करतोय स्टेनलेस स्टीलच्या. त्या ओके. व्यक्तीची ते डेमो मीटिंग ठेवता आली तर बघू. त्या मुंबईला असतात. मग त्याप्रमाणे काय अरेंज करता आलं तर बघतो मी. आल्यानंतर बघू, तुम्ही चालेल आल्यानंतर. चालेल. नक्की हा, नक्की. येस येस. थँक्यू. थँक्यू. अजून कोण बोलणार? विन्स झाले का शेअर करून? एकच झाली, विद्या मॅडमनी आधीच केली, बाकीच्यांनी नाही अजून केली. ओके. कोण बोलणार आहे अजून? आवाज आला कोणाचा तरी. आदिती बोलली का? नाही. काय नवीन अचीव्ह केलं? तृप्ती आहे ना, तृप्ती आणि पवन निकाल अजिंक्य तारा सर केलं. किती छान फोटो टाकले. त्यांनी मला वाटतंय आहेत रेग्युलर त्या. ट्रेक करायचं ठरवलं. थांबते. ट्रेकचं काउंट चालू केलं त्यांनी. ट्रेक नंबर 1, ट्रेक नंबर 2. अरे वा. हा, हा, येतोय येतोय येतोय, आवाज. बोला. थोडं बारीक आहे, बोला. व्हिडिओ नाही ऑन करते, बाळाला खायला घालते. हा हा. हो, काल आम्ही इकडे सातारला आलो ना. मोबाईल थोडा जवळ घेऊन बोलाल, आवाज बारीक येतो. ओके. आता येतोय आवाज? हा. आम्ही सातारला आलो बरोबर, माझे माहेरी आले. हम्म. तर मग आम्ही शनिवारी रात्री आलो, मला ऑफिस होतं. ऑफिस करून आम्ही रात्री इकडे आलो, 12:30ला पोहोचलो आम्ही. हम्म. मग सकाळी उठून सकाळी दोघांना पण जाग आली, कारण मग माझी भेटतोच दोघे पण. तर मग कुठं जायचं तिथं जायचं, तर मग अजिंक्य करायला लागून गेलो नाही तर जाऊया. आम्ही दोघे पण बाळाला घेऊन आले, सकाळी 6:30ला बाहेर पडलो. आणि मग आम्ही म्हणजे ऍक्च्युली ते गेल्याच्या पायथ्यात जाते, पण काल रोडचं काम चालू होतं त्यामुळे आम्हाला गाडी खूप खाली लावायला लागली. आम्ही तिथून ते सगळं ट्रेकिंग केलं, प्लस किल्ला पण पूर्ण चाललो बाळाला घेऊन, आणि ते पण. सो आमचं टोटल काल 7 ते 8 किलोमीटर चालणं प्लस 560 कॅलरीज बर्न झाल्या आमच्या. 9600 स्टेप्स झाले. सो काल आम्ही दुर्गा टेकडीला तिकडे आलो नाही, पण इकडचा ट्रेक आम्ही कम्प्लीट केला. अरे वा वा. खूप छान, खूप छान, अभिनंदन. 9,000 थँक्यू. प्लस स्टेप म्हणजे काय, कम्प्लीट हो. सगळं. खूप आणि छान. प्लस मिस्टरांनी बाळाला घेऊन आणि ते चढले, हा, त्यामुळे ते ते अजून त्यांचं वेट तुझं लिफ्टिंग डबल एक्स्ट्रा. झालं, वेट लिफ्टिंग झालं. हो, हो, बाळाला पण घेऊन केला चला. ट्रेक इकडे तरी कम्प्लीट केला आम्ही. हम्म. सरांनी सजेस्ट केलं तसं आम्ही बाळाला घेऊन जातो, जेणेकरून त्याला पण गोडी लागावी, त्याला पण नेचरचं सगळं व्यवस्थित मिळावं सगळं, म्हणून आम्ही त्याला घेऊन जातो आता. येस. थँक्यू. अभिनंदन तुमचं. आणि इथे जे जे कोणी नवीन मेंबर्स आहेत, तर त्यांच्यासाठी एक अनाउन्समेंट असेल, म्हणजे जे आतापर्यंत ऑलरेडी करत नाहीत, तर सॉस ते 60 म्हणून जी आपली सकाळी वर्कआउट बॅच चालते, 6 ते 7, 7 ते 8 आणि 8 ते 9, त्याचे ट्रायल 7 डेज चालू आहेत सध्या. जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. उज्ज्वला मॅडम, तुम्ही नंबर टाका इथे तुमचा. पाच ते 60 तुम्ही प्रमोट पण करू शकता तुमच्या इतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. 7 डेज ट्रायल घेऊन तुम्ही पहा आणि त्यानंतर मग पुढे कंटिन्यू करू शकता. तर आता तुमचं जे कोणाला स्वास्थ्य 60चा अनुभव सांगायचा असेल तरी सांगा. उज्ज्वला मॅडमचा नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांना. हा, हॅलो मॅडम. हा, बोला सर. उत्कर्ष सर. हा, आजचं सेशन खूप छान झालं. थँक्यू. माहिती म्हणजे बऱ्याच गोष्टींची माहिती नसते आणि ती माहिती एवढी छान दिली तुम्ही.
छान. त्यातून आम्हाला बऱ्याच गोष्टीचं ज्ञान मिळालंय. थँक्यू. आणि अशी माहिती आम्हाला जर मिळत गेली तर नक्कीच आम्हाला आमच्यामध्ये बदल व्हायला वेळ लागणार नाही. आणि बदल तर 100% होतोय. आणि एक आता स्वास्थ्य 60 असेल आणि हे इन्फॉर्मेशन नाईट असतील, ह्याच्या माध्यमातून आम्हाला अभ्यासपूर्ण माहिती तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने देताय. खूप थँक्यू दोघांचं बी. म्हणजे आम्हाला आता एवढंही वाटायला लागलं की आपण योग्य ह्यांच्याबरोबर आलोय. थँक्यू सो मच. खूप खूप थँक्यू. आणि हे चेंजेस तुम्ही करत राहावे जसं जसं शिकताय तुम्ही. हेच फक्त आमचा उद्देश आहे याच्या मागचा. तर आता ज्या एक्साइटमेंटसाठी तुम्ही सगळेजण 36 खूप वेळेपासून हे राहिलेले आहेत, तर मी चॅट बॉक्समध्ये टाकते रेसिपी लिंक. बराच लेट झालेला आहे, तर तुम्ही ह्या सर्व रेसिपीज पाहू शकता, घेऊ शकता. लिंक चॅट बॉक्समध्ये बॉक्स मध्ये टाकली. टाकाच, पण केतकीकडे आणि हे DM करून घ्यायला पण सांग. बऱ्याच लोकांना चॅटबॉक्स मधनं ऍक्सेस करता येत ना चॅटबॉक्स मधून नंतर. येस. तर केतकी फक्त मॅडम मी इथे ग्रुपवर येणार नाही सांग कोणाला. ग्रुपवर येणार नाही कुठल्याच. जर तुम्हाला लाईव्ह अटेंड केलं तुम्ही आहे, त्यामुळे केतकी मॅडम इथे तुमचा नंबर टाका. जर कुणाला हवी असेल तर केतकी मॅडम तुम्हाला देतील. केतकी मॅडम मी तुम्हाला पर्सनलला पाठवून ठेवते. आणि केतकी मॅडमनी सगळ्यांकडनं ज्यांचे चांगले सक्सेस स्टोरी आलेत गुगल माय बिझनेस रिव्ह्यू घ्यावा. रेसिपी तर द्याच, पण त्याचबरोबर गुगल माय बिझनेस रिव्ह्यू पण घ्या. सेशन्स जे असतील सक्सेस स्टोरीचे असतील. केतकी मॅडमचा नंबर आलेला आहे. ज्यांना लिंक ऍक्सेस करता येत नाही त्यांनी त्यांच्या नंबरवर संपर्क करावा. फिट फॉरएव्हरची अनाउन्समेंट. हा. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपला जो फिट फॉर एव्हर वर्कशॉप आहे, लास्ट महिन्यात झाला नाही दिवाळीमुळे, त्याच्या आधी झालेला आहे. तर या महिन्यात म्हणजे आता येणाऱ्या संडेला पुढच्या 16 तारखेला फिट फॉर एव्हर वर्कशॉप होणार आहे. तर जर कोण इंटरेस्टेड असाल तर त्यांनी मला संपर्क करावा. इंटरेस्टेड असाल तुम्ही या. तुमचं झालं असेल तर पाठवू शकता तुम्ही. आणि शीतल, तो पोल जो मी घेतलाय ना रिट्रीटचा, त्याला रिप्लाय द्यायला सांग बरं. येस. तो आत्ताच देऊ शकतात ना ते प्राईम मेंबर्स जेवढे आहेत प्राईम त्यांना मेंबर्स काय. जे आहेत त्यांनी सरांनी जो पोल टाकला आहे त्याला हे करा, आन्सर करा. आणि आता चालू मध्ये केलं तरी चालू शकतं. फिट फॉर एव्हर साठी कुणाला बुकिंग करायचं असेल किंवा तुमच्या ओळखीमध्ये कुणाला सांगायचं असेल तर नंबर मी माझा दिलेला आहे इथे. ऑलरेडी ज्यांनी बुकिंग केले त्यांनी चॅटबॉक्स मध्ये सांगा की आम्ही बुकिंग केलंय. आय वॉन्ट बुक. कोणाला इथे जरी फिट फॉर एव्हरचा हे जरी सांगायचं असेल अनुभव, ते देखील सांगू शकता. सर्वांनी लिंक कॉपी केलेली आहे असं मी समजते. आणि याचं तुम्ही बनवा तुमच्याकडे असतील तर. एक्सप्लेन आणि कर थोडं रेसिपी एक्सप्लेन कर थोडं. एक्सप्लेन करूया. जवळपास 20 रेसिपी आहेत या. आणि हेल्दी किचन वाल्यांसाठी एक गुड न्यूज आहे की 50 यातल्या ज्या 20 रेसिपीज आहेत त्या, आणि विदाऊट ऑइल वाल्या 20, आणि काही ओव्हरनाईट करायच्या रेसिपी अशा 10, अशा 50 रेसिपी तुम्हाला या वीक मध्ये तुमचे जे हेल्दी किचनचे जे स्टडी मटेरियल आहे त्याच्यामध्ये दिसणार आहेत तुम्हाला. तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता. आणि इथे देखील तुम्हाला आहेतच, तर ही लिंक तुमच्याकडे नाही राहिली तर तुम्ही तिथे नक्की बघू शकता. हेल्दी किचन रिव्हॉल्युशन ग्रुपचे मेंबर्स जे आहेत त्यांनी. पनीर टिक्का आहे, कसं बनवायचं वगैरे दिलेलं आहे, किती वेळ लागू शकतो हे दिलेलं आहे. लवकरच याच्यामध्ये इमेज वगैरे ऍड होणार आहेत. मेथड कसं बनवायचं वगैरे, किती सेल्सिअसला ते ठेवायचं, इथपासून सगळं मी ऍड केलेलं आहे. त्यानंतर मकाना चिवडा ऍड केलेला आहे. याच्यात मूग डाळ्याची टिक्की जी आहे ती आहे. स्वीट पोटॅटो चाट, उपवासाला जे खाल्लं जातं ते स्वीट पोटॅटो चाट देखील तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता. त्यानंतर बीटरूट कटलेट
कटलेट बनवताना बऱ्याच ते तव्यामध्ये बनवतो, तर मग त्याला जास्त ऑइलिंग ग्रीस करावं लागतं किंवा बटर ग्रीस करावं लागतं, तर ते लेस मध्ये होऊन जाईल, खूप कमी मध्ये होऊन जाईल. त्यानंतर ब्रोकोली 65 जसं म्हणतात चिकन 65 जर असतं क्रिस्पीनेस वगैरे असतं ना, तसं ब्रोकोलीचं तुम्ही करू शकता. मिलेटचं व्हेज पॅटीस आहे, हेल्दी असं पॅटीस आहे हे. व्हेज मोमोज देखील आहेत, तुम्ही ते देखील बनवू शकता. त्यानंतर ओट स्पिनॅच कटलेट्स ते देखील तुम्ही बनवू शकता. याच्यामध्ये सर्व मेथड, कुकिंग टाइम, त्यासाठी किती सेल्सिअसला करायचं हे सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे. स्टफ कॅप्सिकम, त्याच्यामध्ये तुम्ही सर्व व्हेजिटेबल्स वगैरे भरून, पनीर वगैरे भरून हेल्दी आणि प्रोटीन रिच असं बनवून तुम्ही स्टफ करून ते देखील खाऊ शकतात एअर फ्रायर मध्ये. मसाला कॉर्न बाउल देखील बनवू शकतात तुम्ही याच्यामध्ये. त्यानंतर रागीचे फ्राईज ते देखील तुम्ही बनवू शकता. म्हणजे सगळ्या अशा हेल्दी वाल्या रेसिपीज याच्यामध्ये आहेत. स्प्राउट कबाब बनवू शकता तुम्ही, स्प्राउटेड कबाब. त्यानंतर बिर्याणी नाही का? कॉलीफ्लॉवरचं देखील 65 म्हणजे जसं ह्याचं बनलं काय आपलं आता आपण बोललो ना ब्रोकोलीचं, तसं तुम्ही याचं देखील बनवू शकता. त्यानंतर सँडविच देखील बनवू शकता तुम्ही मल्टीग्रेन. ओके, दोन्ही बाजूनी व्यवस्थित कुक करता येतं. त्यानंतर नॉन व्हेजिटेरियन साठी चिकन टिक्का, एग्स मफिन्स आणि फिश क्यूब्स, फिश पासून बनवलेले फिश क्यूब्स, फिश देखील तुम्ही एअर फ्रायर मध्ये बनवू शकता. अशा 2-3 रेसिपी या देखील यामध्ये टाकलेल्या आहेत. कुणाचा काहीतरी क्वेश्चन होता? फिश पण, येस, फिश पण बनवू शकता. फिश व्यवस्थितपणे म्हणजे फिश फ्राय व्यवस्थितपणे बनवू शकतात. इवन फिश बनवताना बाहेर खूप ऑइल यूज होतं फिश फ्राय, म्हणजे असं भाजी वगैरे बनवत असेल तर नाही, पण जेव्हा फिश फ्राय खास बनवला जातो त्यासाठी जास्त जास्त यूज होतो तेलाचा, आणि मग ते हेल्दी अनहेल्दी जास्त होऊन जातं. तर हे सगळ्यात बेस्ट एअर फ्रायर मध्ये बनवू शकता तुम्ही फिश फ्राय. फिशचे वेगवेगळे प्रकार नॉन व्हेजिटेरियन साठी बेस्ट आहे. चिकन टिक्का इवन सरांनी केला होता चिकन टिक्का, खूप कन्व्हिनियंट झाला त्यांना. पहिल्यांदा केला विदाऊट गाईड, मी न गाईड करता केला, म्हणजे ते इतकं सेफली आहे, बनवू शकतात.